हॅलो, वेलकम टू एकलव्य आय एस अकॅडमी. माझं नाव श्रीधर सर आहे. मी क्लासचा डायरेक्टर आहे, ओनर आहे या क्लासचा. आपले एकलव्य आय एस अकॅडमी हे जे इन्स्टिट्यूट आहे, मागच्या 10-12 वर्षापासून UPSC, MPSC राज्यसेवा, त्याच्यानंतर स्टाफ सिलेक्शन कमिशन असेल, रेल्वे असेल, या वेगवेगळ्या एक्झामसाठी ठीक आहे आपण कोचिंग प्रोव्हाइड करतो आहे, आपण गायडन्स प्रोव्हाइड करतो. माझा जो सब्जेक्ट आहे हा जनरल सायन्स हा सब्जेक्ट आहे. ठीक आहे, जनरल सायन्स टेक्नॉलॉजी मी ठीक आहे शिकवत असतो. हा माझा फेवरेट सब्जेक्ट ठीक आहे तुम्ही म्हटलं तरीही चालेल. आणि ठीक आहे आज जो आहे ठीक आहे आपण जनरल सायन्समधल्या बायोलॉजी हा जो टॉपिक आहे त्या बायोलॉजी टॉपिकमधला आपण डिसीजेसवाल्या पार्टवरती आपण डिस्कशन करणार आहे. खरं बघायचं झालं ठीक आहे तर डिसीजेस हा पार्ट कशामुळे, डिसीजेस आजार कशामुळे होतात ठीक आहे तर सिम्पल आहे. व्हायरस आहे, बॅक्टेरिया आहे, प्रोटोझोआ आहे आणि आपण क्रोमोझोमच्या डिफॉर्मिटीमुळे किंवा क्रोमोझोममुळे ठीक आहे होऊ शकतं असं म्हणू शकतो. हे 4 गोष्टी आहेत. एक तर व्हायरस, बॅक्टेरिया, त्याच्यानंतर प्रोटोझोआ आणि ठीक आहे क्रोमोझोम. पण त्यातला आज डिसीज कॉज बाय व्हायरस हा आपण आज ठीक आहे पॉईंट बघणार आहे. ठीक आहे, आणि ह्याच्यावरती आपण काही डिसीजेस जे की जसं की हेपेटायटिस आहे, रेबीज आहे, मिझल्स आहे, स्मॉलपॉक्स आहे, असे वेगवेगळे डिसीजेस आपण काय करूया ठीक आहे आज डिस्कस करूया. ठीक आहे, तुम्हाला जे काही नोट्स भेटणार आहेत या नोट्समध्ये इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषेमध्ये नोट्स अवेलेबल आहेत. छान पद्धतीने तुम्ही मराठीत वाचा किंवा इंग्लिशमध्ये वाचा, हा तुमचा चॉईस आहे. पण हा टॉपिक कव्हर करत असताना फक्त डिसीज कॉज बाय व्हायरस एवढंच आपण ठीक आहे बघणार नाही आहे, तर हे डिसीजेस कंट्रोल करण्यासाठी गव्हर्नमेंटने कोणते प्रोग्राम्स केलेले आहेत तर तेही आपण याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. हा जर ठीक आहे नोट्स तुमच्या हातामध्ये आलं तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की कुठेही एका ठिकाणाहून कॉपी केलेले नाही आहेत. ठीक आहे, एका ठिकाणाहून ठीक आहे काढलेले नोट्स नाही आहेत. तर हे 4 ते 5 पुस्तकं रेफर करून, इंटरनेटचा वापर करून, बरेचसे क्वेश्चन्स रेफर करून, UPSCचे असतील, MPSC राज्यसेवा असेल, स्टाफ सिलेक्शन कमिशन रेल्वेचे क्वेश्चन्स असून ठीक आहे हे सगळे रेफर करून मग ठीक आहे त्याच्यातून काढलेले हे नोट्स आहेत. म्हणजे मी तर तुम्हाला ठीक आहे एवढं खात्रीदायक सांगू शकतो की जर हे नोट्स तुम्ही वापरले तर याच्या बाहेरचं तुम्हाला एक्झामला काहीही बघायला भेटणार नाही. जो मागच्या कित्येक वर्षाचा माझा अनुभव आहे. ठीक आहे, अगेन ठीक आहे जे क्वेश्चन्स एक्झाम झाली की आपल्या नोट्समधून क्वेश्चन ॲज इट इज आलेले आपल्याला बघायला भेटतात. ठीक आहे, तर आजचा टॉपिक आहे आपला डिसीज कॉज बाय व्हायरसचा, व्हायरसमुळे होणारे, विषाणूंमुळे होणारे आजार. बरं, याची सुरुवात मी करत असताना ठीक आहे सुरुवात कुठले ठीक आहे आजार आपण सुरुवात करूया हेपेटायटिसने. ठीक आहे, खरं बघायचं झालं तर बघा ठीक आहे हेपेटायटिस, व्हॉट एक्झॅक्टली हेपेटायटिस इज. ठीक आहे, इथे सुरुवात असताना हेपरचा मिनिंगच असतो ठीक आहे तो म्हणजे लिव्हर. हेपर म्हणजे काय, लिव्हर. ठीक आहे, हेपरचं नाव आहे लिव्हर. आणि टायटिस म्हणजे इररेग्युलर ग्रोथ ऑफ लिव्हर सेल्स. लिव्हरमधल्या सेल्सची इररेग्युलर ग्रोथ झाली. ठीक आहे, लिव्हरमधल्या पेशींची अनियंत्रित वाढ झाली तर त्याला आपण हेपेटायटिस असं म्हणतोय. या आजाराला यकृत दाह असं देखील म्हटलं जातं मराठीमध्ये. ठीक आहे, मराठीतलं नाव आहे त्याचं यकृत दाह. बरं, आता सर हेपेटायटिस झाला म्हणजे लिव्हरमधल्या सेल्सच्या पेशींची अनियंत्रित वाढ झाली तर नेमकं काय होईल. ठीक आहे, तर लिव्हरमध्ये आपल्या बिलिरुबिन नावाची एक पिशवी असते. ठीक आहे, किंवा पिशवी असते त्याच्यामध्ये बिलिरुबिन असतं. आता हे बिलिरुबिन पूर्ण शरीरभर पसरतं. हे सांगण्याआधी थोडंसं बॅकग्राऊंड मी तुम्हाला सांगतो. त्याच्या आधी एक स्टेटमेंट लक्षात घ्या. लिव्हरलाच आपण चेक पॉईंट असं देखील म्हणतो. ठीक आहे, लिव्हरला काय म्हणतोय आपण, चेक पॉईंट, तपासणी नाका. आता चेक पॉईंट काय असतं सर, तर सिम्पल लक्षात घ्या. ठीक आहे, की तुम्ही जे काही फूड खाता त्या फूडमधून जे व्हायरस आहे, बॅक्टेरिया आहे, जे काही कंटामिनेशन आहे, जे काही दूषित त्या फूडमधून किंवा पाण्यामधून जातं आहे, हे सर्वात पहिलं चेक करण्याचं काम कोणाचं आहे तर लिव्हरचं आहे. लिव्हर चेक करतो आणि तिथंच थांबत नाही तर जे कंटामिनेशन आहे त्याला ॲब्झॉर्ब करण्याचं काम, म्हणजे जर त्या खाण्यामध्ये पिण्यामध्ये जर व्हायरस असेल, बॅक्टेरिया असेल, काहीही पद्धतीचं कंटामिनेशन असेल तर ते ॲब्झॉर्ब करण्याचं काम कोण करतं, लिव्हर करतो. सो लिव्हर इज नोन ॲज अ चेक पॉईंट. लिव्हरला आपण तपासणी नाका असं देखील म्हणतो. ठीक आहे, जर समजा याच खाण्यामध्ये पिण्यामध्ये जर काही कंटामिनेशन असेल, व्हायरस असेल, बॅक्टेरिया असेल, ठीक आहे, तर लिव्हरमध्ये जी बिलिरुबिनची पिशवी आहे ठीक आहे ती रप्चर होते, फुटते आणि ठीक आहे बिलिरुबिन हे पूर्ण शरीरभर पसरायला सुरुवात होतं. मग त्याच्याने काय होईल सर, ठीक आहे, तर नक्की ठीक आहे त्याच्यामुळे ठीक आहे येलो कलर आईज म्हणजे डोळ्यांचा कलर येल्लो, ठीक आहे, युरिन कलर येल्लो, स्किन कलर येल्लो, ठीक आहे, किंवा नखांचा कलर, नेल कलर हा देखील येल्लो व्हायला सुरुवात होतो. म्हणजेच ठीक आहे याच्यामध्ये कावीळ होते. ठीक आहे, सरळ सरळ म्हणू शकता की हेपेटायटिस म्हणजेच कावीळ.
आणि याच काविळीचे किंवा या हेपॅटायटिसचे आज आपण प्रकार बघणार आहोत. हेपॅटायटिस ए, हेपॅटायटिस बी, सी, डी आणि ई हे हेपॅटायटिसचे म्हणजे कावीळचे 5 प्रकार आपण बघणार आहोत. पण ही कावीळ ही व्हायरसमुळे होणारी कावीळ आहे हे आपण लक्षात ठेवूया. ठीक आहे. आता ह्याच्याबद्दल ठीक आहे मी तुम्हाला सांगितलं की हेपॅटायटिसमध्ये एक्झॅक्टली काय होतं. ठीक आहे. तर कावीळसारखीच परिस्थिती होते हे डिस्कस केलं आपण. आता आपण टाईप्स बघूया. ठीक आहे. हेपॅटायटिसचे टाईप बघूया. पहिला जो आहे ठीक आहे हेपॅटायटिस, हे बघा याच्याबद्दल म्हणलो मी यकृतदाह हेपॅटायटिस, व्हायरल हेपॅटायटिस. ठीक आहे. आता हा जो हेपॅटायटिस ठीक आहे मी तुम्हाला सांगतोय याच्यामध्ये 5 टाईप आहेत. पहिला आहे हेपॅटायटिस ए. सोपं आहे. हेपॅटायटिस ए, बी, सी आणि डी आणि ई. तर हेपॅटायटिस ए हा कशामुळे होतो, तर हेपॅटायटिस ए व्हायरसमुळे होतो. बी कशामुळे होतो, तर हेपॅटायटिस बी व्हायरसमुळे. सी कशामुळे होतं, तर सी व्हायरसमुळे. डी व्हायरसमुळे आणि ई व्हायरसमुळे. ठीक आहे. तर एवढं सोपं आहे. हेपॅटायटिस ए कशामुळे होतं ते ई कशामुळे होतं हे आपल्याला इथं कळालं. आता दुसरं हेपॅटायटिस ए ठीक आहे व्हायरस इथे जे मेन्शन केलेलं आहे ठीक आहे त्याच्याबद्दल हेपॅटायटिस ए आणि हेपॅटायटिस जो शेवटचा ई आहे या दोघांबद्दल पहिल्यांदा डिस्कस करूया. ठीक आहे. कारण हे जे हेपॅटायटिस ए फॉर ॲपल आणि हेपॅटायटिस ई फॉर एलिफंट हे दोन जे हेपॅटायटिस आहेत हे कावीळचे 2 प्रकार आहेत. ठीक आहे. हे कशामुळे होतात, तर दूषित अन्न आणि दूषित पाणी ठीक आहे यांच्यामुळे हे हेपॅटायटिस झालेले आपल्याला बघायला भेटतात. म्हणजे दूषित अन्न आणि दूषित पाण्यामार्फत ठीक आहे या हेपॅटायटिसचा प्रसार सरळ होतो. त्यामुळे सिंपल आहे. ठीक आहे. कुठेही खात असताना आपल्याला ठीक आहे बघितलं पाहिजे अशुद्ध ठिकाणी ठीक आहे खराब ठिकाणी आपण ठीक आहे अन्न आणि पाणी घेणं अवॉइड केलं पाहिजे. हायजीन मेंटेन केलं पाहिजे. तर हेपॅटायटिस ए आणि हेपॅटायटिस ई होणार नाहीत. ठीक आहे. एवढेच हेपॅटायटिस ए ठीक आहे. नक्कीच ठीक आहे झाल्यानंतर त्याचा कावीळीसारखा त्रास होईल आपल्याला. पण पुढचा जो प्रकार आहे हेपॅटायटिसचा तो हेपॅटायटिस बी असा आहे. हेपॅटायटिस बी ठीक आहे हा मोस्ट डेंजरस टाईप ऑफ हेपॅटायटिस त्याला म्हटलं जातं. ठीक आहे. याच्यावरती MPSCने देखील प्रश्न विचारलेला की हेपॅटायटिसच्या कोणत्या प्रकारामधला सर्वात धोकादायक प्रकार आहे, सर्वात डेंजरस प्रकार आहे तो म्हणजे हेपॅटायटिस बी फॉर बॉम्बे बीवाला. ठीक आहे. तर तुम्ही म्हणाल सर हा हेपॅटायटिस बी जो आहे हा एवढा डेंजरस आपण असं का म्हणतोय, तर हेपॅटायटिस बी झाला एकदा ठीक आहे की लिव्हर खराब व्हायला सुरुवात होतं, लिव्हर सिरॉसिस होतं. लिव्हर सिरॉसिस झालं की लिव्हर कॅन्सर होऊ शकतो आणि लिव्हर कॅन्सर झालं की लिव्हर ट्रान्सप्लांट करावं लागेल, बदलावं लागेल. याच्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. म्हणून हेपॅटायटिस बीला ठीक आहे हेपॅटायटिस बीपासून ठीक आहे वाचलं पाहिजे. आता खरं तर आणि हा सगळ्यात डेंजरस प्रकार आहे हेपॅटायटिसचा. खरं तर हेपॅटायटिस बी हा कसा होतो ठीक आहे, तर हा इट्स अ सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज. हा तर पहिली गोष्ट झाली. दुसरं इन्फेक्टेड निडल. ठीक आहे. एखाद्या माणसाला हेपॅटायटिस बी आहे त्याची सुई जर दुसऱ्या व्यक्तीला लागली, दूषित सुई आपण म्हणू शकतो, इन्फेक्टेड निडल ठीक आहे, किंवा ब्लड ट्रान्सफ्युजन एका व्यक्तीचं रक्त दुसऱ्या व्यक्तीला देत असताना ठीक आहे हेपॅटायटिस बी ठीक आहे त्याच्यातून ट्रान्सफर होऊ शकतो. हे हेपॅटायटिस ठीक आहे हा हेपॅटायटिस बी आहे. ठीक आहे. इथे सांगत असताना ठीक आहे हेपॅटायटिस बीबद्दल सांगत असताना मी तुम्हाला बिग बी यांच्याबद्दल पण सांगू शकतो. म्हणजेच आपले अमिताभ बच्चन यांनी स्वतः अनाऊन्स केले, अमिताभ बच्चन यांनी की ठीक आहे त्यांना हेपॅटायटिस बी ठीक आहे त्यांना झाला होता. खरं तर कुली मूवी आहे अमिताभ बच्चन यांचा फार फेमस मूवी आहे. या कुली मूवीच्या सेटवरती त्यांचा एक मेजर ॲक्सिडेंट झाला होता आणि हा ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्यांना साधारणतः 15 ते 18 बॉटल रक्त लागलं होतं. हे रक्त ठीक आहे ट्रान्सफ्यूज करत असताना देत असताना एका जो डोनर होता ठीक आहे त्याचा डोनर ठीक आहे तो कोणाला तरी हेपॅटायटिस बी होता आणि ह्याच्यातून ठीक आहे हेपॅटायटिस बी ठीक आहे बिग बी अमिताभ बच्चन यांच्या शरीरामध्ये गेला. ठीक आहे. आणि ते हेपॅटायटिस बीने ठीक आहे ची लागण त्यांना झाली. ठीक आहे. हे स्वतः अमिताभ बच्चन ठीक आहे यांनी अनाऊन्स केलेलं आहे. त्यामुळे हेपॅटायटिस बीचा बी आणि बिग बीचा बी हे आपण इथं लक्षात ठेवू शकतो. ठीक आहे. आणि सांगितल्याप्रमाणे इट्स अ मोस्ट डेंजरस टाईप ऑफ हेपॅटायटिस ठीक आहे तो म्हणजे हेपॅटायटिस बी आहे. बरं ठीक आहे. तरी आणखी एक बी मी ह्याच्यामध्ये ॲड करतो. हेपॅटायटिस बीचा बी, बिग बी यांचा बी आणि सॅम्युएल बरूचचा बी ठीक आहे इथे मी ॲड करतो. सॅम्युएल बरूच हा असा सायंटिस्ट होता ज्याने हेपॅटायटिस बीचं व्हायरस आणि वॅक्सिन दोन्ही शोधून काढलं. ठीक आहे. म्हणून ठीक आहे आपल्याला सॅम्युएल बरूचला विसरता येणार नाही. त्याला त्याच्यासाठी नोबेल प्राईज पण भेटलेला आहे. ठीक आहे. पण डेफिनेटली एक्झामला सॅम्युएल बरूचवरती ठीक आहे क्वेश्चन एक्सपेक्ट करू शकतो. ठीक आहे. नंतर झाला हेपॅटायटिस ए झाला, बी झाला, पुढे सी आहे. हेपॅटायटिस सी पुन्हा एकदा कसा होतोय,
तर ब्लड ट्रान्सफ्युजनमधून, ठीक आहे, सेम ब्लड ट्रान्सफ्युजन, इन्फेक्टेड निडल, ठीक आहे, त्याच्यानंतर तुमचं सेक्शुअल ट्रान्समिशन, ठीक आहे, ह्याच्यामधून पण होऊ शकतो. पण सी झाला तर तो बरा होतो, ठीक आहे, सी क्युअर होऊन जातो, सीला घाबरायची गरज नसते, ठीक आहे. आता ठीक आहे, त्याच्यानंतर आहे हेपॅटायटिस डी, ठीक आहे, हेपॅटायटिस डी फॉर दिल्ली. आता डी कसा होतो, हेपॅटायटिस डी कसा होऊ शकतो, जर एखाद्याला हेपॅटायटिस बी आहे तर त्याला हेपॅटायटिस, ठीक आहे, डीची लागण होऊ शकते, ठीक आहे, हे माहिती असू द्या. म्हणजे मी अतिशय सोप्या भाषेत कधी कधी म्हणतो की हेपॅटायटिस बी फॉर बॉम्बे आणि हेपॅटायटिस डी फॉर दिल्ली हे दोघेही भाऊ भाऊ आहेत. म्हणजे जर बी असेल तर डी येतो, हेपॅटायटिस बी फॉर बॉम्बे असेल तर डी फॉर दिल्ली होऊ शकतो, हे माहीत असू द्या. त्यामुळे हे 5 टाईप ऑफ हेपॅटायटिस आपण आता इथे बघितले. हेपॅटायटिस ए आणि ई सांगितलं, फूड आणि वॉटरमधून जातो. बी आणि सी याच्याबद्दल मी सांगितलं, इन्फेक्टेड निडल, सेक्शुअल ट्रान्समिशन, ब्लड ट्रान्सफ्युजन याच्यातून होऊ शकतं. आणि हेपॅटायटिस डी फॉर दिल्ली, जर बी फॉर बॉम्बे आहे तर डी फॉर दिल्ली होऊ शकतं. ठीक आहे, तर ह्याच्यावरती आपण, ठीक आहे, सध्या डिस्कशन केलं. आता नेक्स्ट, ठीक आहे, हेपॅटायटिसचं मी, ठीक आहे, तुम्हाला सांगितलं. त्यानंतर सॅम्युएल बरुच देखील मी तुम्हाला सांगितलं, यांच्याबद्दल देखील सांगितलं, ठीक आहे. हा जो नेक्स्ट स्लाईड आहे याच्यामध्ये, ठीक आहे, तुम्ही बघू शकता, तुम्हाला नॉर्मल लिव्हर आणि लिव्हर सिरोसिस, ठीक आहे, इथे बघायला भेटतं, किंवा हेपॅटायटिस बी, ठीक आहे, ह्याच्याबद्दल लिहिलं आहे. मी मगाशी म्हटलं होतं की लिव्हर सिरोसिस हा नॉर्मल लिव्हर आहे, पण लिव्हर सिरोसिस म्हणजे असं आहे बघा, ठीक आहे. नॉर्मल लिव्हरमध्ये लिव्हरचा टेक्स्चर तुम्हाला कळेल, अतिशय प्लेन आहे, ठीक आहे, पण तेच लिव्हर सिरोसिस म्हणजे लिव्हर खराब झालेलं आहे. ह्याच्यानंतर जी स्टेज आहे ती लिव्हर कॅन्सरची आहे, आणि लिव्हर कॅन्सर झालं की लिव्हर ट्रान्सप्लांटेशन ही ती स्टेज आहे, ठीक आहे. दॅट इज युअर हेपॅटायटिस बी. म्हणून मोस्ट डेंजरस टाईप ऑफ हेपॅटायटिस, ठीक आहे, याला म्हटलं जातं, ठीक आहे. त्याच्यानंतर, ठीक आहे, हे सॅम्युएल बरुच आहेत बघा, त्यांचा फोटो मी आणलेला आहे स्पेसिफिकली. सॅम्युएल बरुच ब्लूमबर्ग, ठीक आहे, असं म्हणू शकता तुम्ही, ठीक आहे. यांनीच काय केलं होतं, हेपॅटायटिस बीचं व्हायरस, ठीक आहे, आणि वॅक्सिन दोन्ही गोष्टी त्यांनी काय केल्या, शोधून काढल्या. या एका, ठीक आहे, ह्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे, ब्लूमबर्ग आयडेंटिफाय हेपॅटायटिस बी व्हायरस आणि, ठीक आहे, वॅक्सिन, हे दोन्ही गोष्टी त्यांनी शोधून काढलेल्या आहेत. त्यानंतर, ठीक आहे, अमिताभ बच्चन यांच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं, ठीक आहे. आय डोंट माइंड सेइंग इट पब्लिकली दॅट आय एम ट्युबरक्युलोसिस सर्वायव्हर, आय एम अ हेपॅटायटिस बी सर्वायव्हर, ठीक आहे, हे त्यांनी स्वतः अनाऊन्स केलेलं आहे. इफ इट कॅन हॅपन टू मी, इट कॅन हॅपन टू एनीवन, ठीक आहे. खूप मोठ्या मनाने अमिताभ बच्चन यांनी हे अनाऊन्स केलेलं आहे की मला झालं, मी त्याच्यातून वाचलोय, ठीक आहे, तुम्हीही वाचू शकता, ठीक आहे, काही घाबरायची गरज नाही, ठीक आहे. हे सरळ त्यांनी सांगितलं. आणि कॅम्पेन अँबॅसेडर असं सरळ मेन्शन केलेलं आहे. त्यामुळे हा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू हा एक पॉईंट आहे जो आपण लक्षात ठेवू शकतो. अमिताभ बच्चन अपॉइंटेड ॲज अ WHO गुडविल अँबॅसेडर, ठीक आहे, फॉर हेपॅटायटिस इन साऊथ ईस्ट एशिया रिजन. हा एक्झामला क्वेश्चन तुम्ही एक्सपेक्ट करू शकता की WHOचं गुडविल अँबॅसेडर हेपॅटायटिससाठीचं, ठीक आहे, हेपॅटायटिसच्या कॅम्पेनसाठीचं कोण आहे, तर सरळ अमिताभ बच्चन आहेत, ठीक आहे, हे इथे मेन्शन केलेलं आहे, ठीक आहे. सो हेपॅटायटिस एक आहे. त्याच्यानंतर एव्हरी इयर आपण 28 जुलैला आपण काय करतो, वर्ल्ड हेपॅटायटिस डे सेलिब्रेट करतो. 28 जुलै, ठीक आहे, ही डेट आहे. एव्हरी इयरला जेव्हा आपण सेलिब्रेट करतो तर एव्हरी इयरची थीम वेगवेगळी असते, प्रत्येक वर्षीची थीम वेगळी असते आणि जी एक्झामला विचारली जाते, ठीक आहे. तर ही थीम त्याच्यामध्ये पहिली जी आहे 28 जुलैची 2025, हेपॅटायटिस लेट्स ब्रेक इट डाऊन, अशा पद्धतीची 2025ची थीम आहे, जी येणाऱ्या एक्झाममध्ये एक्सपेक्ट करू शकता. मागच्या 1 ते 2 वर्षाची थीम त्या, ठीक आहे, एक डिसीज रिलेटेड, ठीक आहे, आपल्याला माहीत असायला पाहिजे, ठीक आहे, हे एक्झामला एक्सपेक्ट करू शकता. त्यामुळे 28 जुलै, ठीक आहे, हेही आपल्याला कळालं. आणि हेपॅटायटिस लेट्स ब्रेक इट डाऊन ही थीम एक्झामला तुम्ही, ठीक आहे, एक्सपेक्ट करू शकाल. त्याच्यानंतर, ठीक आहे, हा इथं हेपॅटायटिस, ठीक आहे, संपून जातो, ठीक आहे, हेपॅटायटिस हा आजार संपला, ठीक आहे. त्याच्यामध्ये, ठीक आहे, मी सांगितलं सरळ हेपॅटायटिस होतं म्हणजे नेमकं काय होतं, तर कावीळसारखी परिस्थिती येते. कावीळ जशी होते, ठीक आहे, तशीच हेपॅटायटिस, ठीक आहे, होतं. येल्लो कलर आईज, ठीक आहे, युरिन कलर येल्लो, हे सगळ्या गोष्टी तिथे होतं. आता इथं हेपॅटायटिस संपल्यानंतर आता आपण पुढं डिस्कस करणार आहोत किंवा नेक्स्ट, ठीक आहे, याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत, ते म्हणजे रेबीज, ठीक आहे. रेबीज हा आजार तुम्ही ऐकला असेल, कसा होतो, तर सर्वात पहिल्या इन्स्टंटला तुम्हाला माहिती आहे, लक्षात येतं की रेबीज इट इज बिकॉज ऑफ बाईट ऑफ मॅड डॉग, ठीक आहे. जर पिसाळलेला कुत्रा चावला, ठीक आहे, बाईट ऑफ मॅड डॉग म्हणलं मी, नुसतं डॉग नाही, बाईट ऑफ मॅड डॉग, पिसाळलेला कुत्रा चावला,
ठीक आहे, तर रेबीज होतं आहे. आता रेबीजला घाबरायची गरज आहे का? ठीक आहे, तर नक्कीच घाबरायची गरज आहे, कारण रेबीज हा बरा होत नाही. ठीक आहे, रेबीज बरा होत नाही, रेबीजमुळे डेथ होऊ शकते. ठीक आहे, त्यामुळे रेबीज ठीक आहे किंवा ठीक आहे रेबीज होण्यापासून वाचलं पाहिजे का? तर हो, वाचलं पाहिजे. पण रेबीज फक्त कुत्र्यामुळे होतोय का? तर असंही नाही. रेबीज हा ठीक आहे डॉग, कॅट, ठीक आहे, त्याच्यानंतर रॅबिट, मंकी, त्याच्यानंतर बॅट म्हणजे आपला याला वटवाघूळ आपण म्हणतो, ठीक आहे, फॉक्स, कोल्हा, यांच्यामधून पण रेबीज पसरतो हे माहीत असू द्या. ठीक आहे, त्यामुळे रेबीज कशामुळे पसरतो याच्याबद्दल ठीक आहे पण मी तुम्हाला सांगितलं. आता रेबीज झालं की नेमकं सर काय होतं? रेबीजचा व्हायरस, आता समजा एखादा ठीक आहे डॉग चावला, ठीक आहे, तर त्याच्यानंतर रेबीजचा व्हायरस बॉडीमध्ये जाणार. मग नेमकं काय होणार आहे? तर फिवर होणार आहे. ठीक आहे, फिवर वगैरे होणार, ह्या गोष्टी कॉमन आहेत. पण सर्वात महत्त्वाचं, रेबीज झाल्यानंतर हायड्रोफोबिया होतो. ठीक आहे, हायड्रोफोबिया म्हणजे पाण्याची भीती वाटायला लागते. आता ठीक आहे म्हणा की ही पाण्याची भीती का वाटते? ठीक आहे, तर सरळ सरळ ठीक आहे म्हणजे रेबीज झालेला एखादा जर पेशंट आहे, त्याला पिण्याच्या पाण्याचा ग्लास जर त्याच्याजवळ ठीक आहे आणून दिला, ठीक आहे, तर तो जवळ तोंडाच्या जवळ घेऊन जाईल आणि शेवटच्या मोमेंटला तो ग्लास फेकून देईल, पाणी नको म्हणेल. पाण्याची भीती वाटायला लागते कारण रेबीजमध्ये ठीक आहे हे जे काही मसल्स आहेत आपले, ठीक आहे, जे आपण गिळतानाचे मसल्स, हे मसल्स एकदम टाईट होतात, स्पॅझम होतात. ठीक आहे, आणि हे कडक झाल्यामुळे देर इज अ डिफिकल्टी इन स्वॅलोईंग, आणि दॅट्स वाय ठीक आहे रेबीजमुळे हायड्रोफोबिया हे लक्षण बघायला भेटतं. असा प्रश्न देखील एक्झामला आलेला आहे की पुढीलपैकी कोणत्या डिसीजमध्ये हायड्रोफोबिया हे लक्षण बघायला भेटतं? आन्सर आहे रेबीज, सरळ सरळ. ठीक आहे, आणि दुसरं रेबीजबद्दल ठीक आहे रेबीजची वॅक्सिन याच्यावरती पण आपण डिस्कशन करणार आहोत. ठीक आहे, पण हे बघा ठीक आहे डेंजरस इफेक्ट्स ऑफ रेबीज, पॅरालिसिस, हो पुढे जाऊन रेबीजमध्ये पॅरालिसिस होऊ शकतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं लक्षण आहे ते म्हणजे हायड्रोफोबिया. ठीक आहे, त्यामुळे डेथ, कोमा याच्यामध्ये पण पेशंट जाऊ शकतो, हे एक माहिती असू द्या. ठीक आहे, त्याच्यानंतर WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी ठीक आहे रेबीजबद्दल ठीक आहे काही टार्गेट ठेवलेले आहेत. तर ते टार्गेट आहेत इथे सरळ सरळ 0/30 असं लिहिलेलं आहे. म्हणजे 2030 सालापर्यंत रेबीजमुळे होणाऱ्या डेथ ज्या आहेत त्या अगदी शून्यावरती आणायच्या आहेत. ठीक आहे, आणि रेबीजचं प्रमाण कमी करायचं आहे, हे टार्गेट WHOने ठरवलेलं आहे. हे टार्गेट देखील आपल्याला एक्झामला बघायला भेटू शकतं. एक्झामला याच्यावरती क्वेश्चन बघायला भेटेल. ठीक आहे, त्याच्यानंतर एक चांगली अपडेट अशी आहे की भारतामधलं गोवा हे राज्य असं आहे की जे रेबीज मुक्त आहे. हा प्रश्न एक्झामला ठीक आहे एक्सपेक्ट करू शकतो तुम्ही, हा क्वेश्चन एक्झामला येऊ शकतो. आता हा प्रश्न खरं तर CDS UPSCच्या CDS एक्झाममध्ये पण विचारला होता की रेबीज फ्री स्टेट कोण? आन्सर गोवा. ठीक आहे, या स्टेटने, गोवा राज्याने असं काय केलं की ते रेबीज मुक्त झाले? तर तिकडच्या स्ट्रीट डॉग्सला, जवळपास 80% स्ट्रीट डॉगला म्हणजे रस्त्यावरती जी कुत्रे आहेत ठीक आहे यांना सर्वांना त्यांनी रेबीजचं ठीक आहे वॅक्सिन दिलं. ठीक आहे, रेबीजचं ठीक आहे वॅक्सिन दिल्यामुळे आज गोव्यामध्ये ठीक आहे आपल्याला रेबीज दिसत नाही किंवा रेबीजचे पेशंट आपल्याला बघायला भेटत नाही. ठीक आहे, त्यामुळे ही एक चांगली गोष्ट ठीक आहे बघायला भेटते. आता रेबीज कसा होतो, रेबीजमध्ये काय होतं, किंवा रेबीजबद्दल अदर गोष्टी आपण बघितल्या. ठीक आहे, पण रेबीजची जी काय वॅक्सिन आहे, मग सर ठीक आहे चांगलं काय? तर बऱ्याच वेळेस असंही होतं की रोड साईड काही पपीज असतील, रोड साईड काही कॅट असतील, ठीक आहे, तर हे बघितल्यानंतर ठीक आहे बऱ्याच लोकांना ठीक आहे त्यांना खाऊ पिऊ घालणं, ठीक आहे त्यांना जवळ घेणं, ठीक आहे ह्या गोष्टी ठीक आहे म्हणजे करतात बरेच लोक. आय विल सजेस्ट की त्यांना खाऊ पिऊ घालणं इथपर्यंत ठीक आहे, घातलं पाहिजे, केलं पाहिजे, पण अगदीच त्यांना जवळ घेत असताना बी केअरफुल. जर त्यांचा जर एखादा दात लागला आणि त्याच्यातून रेबीजचं जर इन्फेक्शन झालं तर ते बरं होत नाही. अगेन जर ठीक आहे एखाद्या ठिकाणी तुम्हाला कुत्रा चावला तर पहिलं तर ठीक आहे ती जखम ठीक आहे तुम्हाला स्वच्छ पाण्याने ठीक आहे साबणाने धुवून काढायची आहे, आणि विदिन 24 आवर्स ठीक आहे 48 आवर्स तुम्हाला डॉक्टरला ठीक आहे ती कन्सल्ट करून ठीक आहे त्याच्यावरती इंजेक्शन सुरू करायचे आहेत. ठीक आहे, हे एक गोष्ट माहिती असू द्या. पुढे रेबीजची जी वॅक्सिन आहे ही कोणी शोधून काढली? ठीक आहे, तर ते रेबीजची वॅक्सिन शोधून काढली, त्यांचं नाव आहे लुईस पाश्चर. ठीक आहे, हा जो होता तो फर्स्ट रेबीज वॅक्सिन हे लुईस पाश्चर आहेत. बघा 1885ला. ठीक आहे, ऑन दिस डे लुईस पाश्चर ॲडमिनिस्टर्ड द फर्स्ट सक्सेसफुल रेबीज वॅक्सिन. असं आहे, रेबीजची वॅक्सिन त्यांनी शोधून काढली, लुईस पाश्चर. आता हे सर नाव कुठून आहे? हे लुईस पाश्चर नाव थोडंसं फॅमिलियर असेल तुम्हाला. तुमच्या घरी जे दूध येतं पॅकेटमधलं त्याच्यावरती पाश्चराइज मिल्क असं लिहिलेलं असेल,
आणि हे पाश्चराइज मिल्क हे एक्झॅक्टली काय असतं, तर हेच लुईस पाश्चर त्यांनी हे पाश्चराइज मिल्क शोधलं. पाश्चरायझेशन ऑफ मिल्क काय असतं, तर मिल्कला, दुधाला ठीक आहे जास्त काळ टिकवून ठेवण्यासाठी त्याला हाय टेम्परेचरला हीट करायचं आणि सडनली त्याला कूल करायचं, पटकन कूल करायचं. ही जी मेथड आहे याला म्हटलं जातं पाश्चरायझेशन ऑफ मिल्क. ठीक आहे, ह्या मेथडने लुईस पाश्चर, ठीक आहे, जनरली एक लक्षात घ्या की ह्या हे मेथड लुईस पाश्चर यांनी शोधून काढली, म्हणून सरळ सरळ त्या मेथडलाच पाश्चरायझेशन ऑफ मिल्क असं आपण नाव दिलं. हा तर झाला ठीक आहे पाश्चराइज मिल्कचा पार्ट. हा पार्ट आता आपण बाजूला ठेवूया. आपण पुन्हा एकदा रेबीजवरती येऊया. आणि हे रेबीजची वॅक्सिन कोणी शोधून काढली, तर लुईस पाश्चर ठीक आहे यांनी शोधून काढली. ह्याच्याबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन असायला पाहिजे जे एक्झामला विचारतात. आता त्याच्यानंतर एक्झामला आणखी एक विचारला जाणारा पार्ट आहे ठीक आहे, तो म्हणजे बघा 28 सप्टेंबर ठीक आहे वर्ल्ड रेबीज डे. ठीक आहे, जागतिक रेबीज दिन ठीक आहे कधी बघायला भेटतं, 28 ठीक आहे सप्टेंबरला बघायला भेटतो. 2025ची थीम ठीक आहे मी ठीक आहे तुमच्या समोर ठेवलेली आहे, ॲक्ट नाऊ यू मी अँड कम्युनिटी. मी पुन्हा एकदा सांगेन, हेपेटायटिसची पण थीम आपण पाहिली, तसंच रेबीजची पण थीम आपण पाहतोय. या एक्झामला एक्सपेक्ट असणाऱ्या गोष्टी आहेत. MPSCला या गोष्टी फार आवडतात, त्याच्यावरती प्रश्न बघायला भेटतात. MPSC राज्यसेवा घ्या, MPSC कंबाईन घ्या, याच्यावरती तुम्हाला हे प्रश्न बघायला भेटू शकतात. ठीक आहे, सो ते एक आहे ॲक्ट नाऊ यू मी अँड कम्युनिटी. ही एक थीम आहे. ठीक आहे, ही आपल्याला एक्झाम ओरिएंटेड लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, सो इथं रेबीज आपला संपून जातो. पुन्हा एकदा रेबीज ठीक आहे कसा होतं मी सांगितलं. ठीक आहे, बाईट ऑफ मॅड डॉग हे तर आहे, पण कॅट, मंकी, फॉक्स ठीक आहे कोला आहे, त्याच्यानंतर रॅबिट आहे, ससा आहे, ठीक आहे त्याच्यानंतर आपला वटवागुळ आहे. यांच्यामुळे ठीक आहे रेबीज होऊ शकतं. ठीक आहे, हे माहिती असू द्या. पण रेबीज कसं होतं, रेबीजमधलं महत्त्वाचं लक्षण मी तुम्हाला सांगितलं ते म्हणजे हायड्रोफोबिया. रेबीजमध्ये काय होतं ठीक आहे, तर पाण्याची भीती वाटायला लागते. ठीक आहे, तर हा एक पार्ट आहे. आता त्याच्यानंतर ठीक आहे पुढचा जो डिसीज आहे ठीक आहे तो चिकन पॉक्स तर बघणार आहे आपण, पण मिझल्स बघूया आणि मग आपण ठीक आहे चिकन पॉक्सवरती येऊया. ठीक आहे, मिझल्स म्हणजे गोवर. ठीक आहे, सरळ सरळ गोवरची लस. मला आठवतं मी 6वी 7वीला असताना मला लहानपणी ठीक आहे गोवरचा ताप आला होता. आणि हा ताप अतिशय भयंकर, म्हणजे इथे अंगावरती रेडिश ताप असतो, तर हायग्रेड फीवर असतो. ठीक आहे, जास्त ताप आहे, 102, 103, 104 पर्यंत ताप हा जात असतो, पण 102 ठीक आहे ताप असतो. मिझल्स ठीक आहे तुम्हाला बघायला भेटेल, जसा चिकन पॉक्स अशा पद्धतीने आहे, तर मिझल्स ह्या अशा पद्धतीने एक आपल्याला बघायला भेटतो. रेडिश एरप्शन ऑन बॉडी, अंगावरती लाल रंगाचं पुरळ येणं ठीक आहे हे आपल्याला इथं बघायला भेटतो. आणि बाकी सगळे ठीक आहे गोष्टी आहेत, रेड इन इन्फ्लेटेड आईज, रनी नोज ठीक आहे ह्या गोष्टी आपल्याला इथे बघायला भेटतात मिझल्समध्ये, गोवरमध्ये. ठीक आहे, पुन्हा एकदा आता गोवरवरची जी वॅक्सिन आहे इथे मी तुमच्यासमोर ठेवलेली आहे. त्या वॅक्सिनचं सरळ सरळ नाव आहे MMR, मिझल, मम्स आणि रुबेला. ही वॅक्सिन बघायला भेटते. मिझल, मम्स आणि पुढे दिलेला आहे तो म्हणजे रुबेला. ठीक आहे, वॅक्सिनचं नाव आहे. असा सरळ सरळ प्रश्न ठीक आहे एक्झामला कंबाईनच्या प्रिलिमला येऊन गेला आहे की MMR वॅक्सिन ही कोणत्या आजारात दिली जाते. ठीक आहे, तर आन्सर ठीक आहे गोवर, मिझल्स. आता ह्याच्यामध्ये फुल फॉर्म पण MMRचं बघा ना, मिझल, M फॉर मिझल, M फॉर मम्स. मम्स म्हणजे गाल गुंड त्याला म्हणतात, त्याच्यामध्ये गाल सुचतात. ठीक आहे, मम्स. आणि पुढे आहे रुबेला. रुबेला इज अ टाईप ऑफ मिझल, त्याला जर्मन मिझल असं म्हटलं जातं. रुबेला इज अ जर्मन मिझल, हे माहिती असू द्या. सो M आणि पुढे R, मिझेला, मम्स, मिझल, मम्स आणि रुबेला. ही MMRची वॅक्सिन मी तुम्हाला दाखवली. ठीक आहे, त्याच्यानंतर हे सायंटिस्ट मी तुम्हाला दाखवतो. त्या सायंटिस्टचं नाव आहे मॉरिस हेल्मन. ठीक आहे, यांनी मिझल्सचं वॅक्सिन ठीक आहे काय केलं, शोधून काढलेलं आहे. ठीक आहे, हे एक माहिती असू द्या. हा पार्ट एक मीट द डॉक्टर. ठीक आहे, मॉरिस हेल्मन ज्यांनी मिझल्सचं वॅक्सिन ठीक आहे शोधून काढलेलं आहे. बरोबर, ठीक आहे. पुन्हा एकदा हे फोटोज ठीक आहे हे फक्त व्हिज्युअल इफेक्ट्स, जेणेकरून लॉंग टर्मपर्यंत आपल्याला गोष्टी लक्षात राहतील. एखादा फोटो पाहिला ठीक आहे तर त्याला ठीक आहे ते व्हिज्युअल्स ठीक आहे त्याच्यामुळे आपल्याला लॉंग टर्मपर्यंत गोष्टी लक्षात ठेवायला मदत होते. म्हणूनच ठीक आहे हे सर्व तुमच्या समोर आहे. ठीक आहे, तर इथं मिझल्स, गोवर इथे संपून गेला. तर 3 आपण पाहिले, हेपॅटायटिस पाहिला, रेबीज पाहिला आणि पुढे पाहिला आपण तो म्हणजे ठीक आहे आपला मिझल्स, गोवर. ठीक आहे, ह्याच्यावरती पाहिला. त्याच्यानंतर पुढचं आपण बघणार आहे डेंग्यू. खरं डेंग्यू एवढं डिटेलमध्ये शिकवायची काही गरजच नाही. डेंग्यू कसा होतो, तर डास चावल्यामुळे होतो. ठीक आहे, हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. बरं, कोणता डास, तर त्या डासाचं नाव आहे ठीक आहे ॲडाईस इजिप्ती, फिमेल ॲडाईस इजिप्ती असं म्हणू शकतो.
म्हणजे डासांचे जे आजार आहेत डासांमुळे होतात ते फिमेल डासांमुळेच होतात, कारण डासांमुळे फिमेल डासच जास्त ॲक्टिव्ह असतात, ठीक आहे, त्यांच्यामुळेच होतात. तर फिमेल ॲडायस इजिप्ती असं त्या डासाचं नाव आहे, ज्याच्यामुळे काय होतं, डेंग्यू होतो. आता तुमच्यातल्या बऱ्याच लोकांना जेव्हा ॲडायस इजिप्ती हा शब्द नाही लक्षात राहत, ठीक आहे, तर तुम्ही काय करू शकता, तर तुम्ही सिंपल लक्षात ठेवा की हा इजिप्तचा मच्छर आहे. ठीक आहे, इजिप्त हा शब्द तरी लक्षात राहा, इजिप्त हा देश तरी माहीत आहे, हा इजिप्तचा मच्छर आहे. लिटरली म्हणजे शब्दशः पकडू नका की हा इजिप्तचा मच्छर आहे, पण इजिप्तचा मच्छर अशा पद्धतीने फक्त लक्षात ठेवा. एक्झाममध्ये जर दिसला डेंग्यूचा मच्छर कुठला, तर इजिप्त वर्ड शोधा, इजिप्त शब्द शोधा आणि तो मार्क करा. ठीक आहे, तुमचा आन्सर बरोबर येईल. ठीक आहे, त्यामुळे सिंपल आहे डेंग्यू प्रिव्हेन्शन. ठीक आहे, इजिप्तचा. आता तुम्हाला माहिती आहे की डेंग्यूचे डास हा जो ॲडायस इजिप्त हा कुठे होतो. ठीक आहे, तर हा जो डेंग्यूचा डास आहे हा साठवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये आपल्याला बघायला भेटतो. स्पेसिफिकली जर टायरमध्ये एखादं पाणी साठवून राहत असेल तर त्या पाण्यामध्ये, ठीक आहे, तुम्हाला डेंग्यूचे डास झालेले बघायला भेटतात. ठीक आहे, त्यामुळे इट इज सजेस्टेड की डेंग्यू होऊ नये म्हणून, ठीक आहे, साठवलेले स्वच्छ पाणी जे कुठे राहिलं असेल तर ते क्लीन, ठीक आहे, करून घ्यावं किंवा पाणी बदलावं. ठीक आहे, हे तिथे, ठीक आहे, मेन्शन केलं जातं. डेंग्यूमध्ये घाबरायची गरज काय? डेंग्यूमध्ये घाबरायची गरज आहे, ठीक आहे, ती म्हणजे प्लेटलेट काउंटवरती. जनरल प्लेटलेट काउंट माझ्या बॉडीमध्ये, तुमच्या बॉडीमध्ये, हेल्दी पर्सनमध्ये 1.5 लाख टू 4.5 लाख एवढा आहे. 1.5 लाख ते 4.5 लाख. पण जर हेच, ठीक आहे, तुमचं प्लेटलेट काउंट कमी व्हायला लागलं, म्हणजे 1.5 लाखापेक्षा कमी, 1 लाख, ठीक आहे, 80,000, 70,000, 50,000 जर असं कमी यायला लागलं तर तेव्हा मात्र नक्की प्लेटलेट्स, ठीक आहे, द्यावे लागतील, बाहेरून द्यावे लागतील. ठीक आहे, द्यावे लागतात. ठीक आहे, हे माहिती असू द्या. आणि प्लेटलेट्स कमी झालं की रक्त पातळ होतं. ठीक आहे, आणि इंटरनल ब्लिडिंग देखील होऊ शकतं, म्हणून डेंग्यूमध्ये घाबरण्याची गरज आहे. ठीक आहे, हा झाला डेंग्यू. पण ह्या डेंग्यूमध्ये बघा, डेंग्यूमध्ये हाय फीवर असतं, ठीक आहे, सिव्हिअर हेडेक असतं, ठीक आहे, डोकेदुखी असतं, जॉईंट पेन बघायला भेटतं, मसल पेन बघायला भेटतं आपल्याला, या गोष्टी इथे मेन्शन केलेल्या आहेत. ठीक आहे, पण हा जो ॲडायस इजिप्ती आहे ना, हा मात्र फार भयंकर आहे. ठीक आहे, म्हणजे जो मच्छर आहे, ज्या मच्छरबद्दल आपण म्हटलं होतं ज्याच्यामुळे डेंग्यू होतो, तर तो फक्त डेंग्यूच देत नाही, तर त्याच्यामुळे अदर आजार पण होऊ शकतात. ते आजार म्हणजे येलो फीवर, चिकुनगुनिया आणि झिका. तर हे तीनही आजार आपण डिस्कस करूयात जे एक्झामसाठी महत्त्वाचे आहेत. येलो फीवर 2014च्या प्रिलिमिनरीला क्वेश्चन बघायला भेटतो. येलो फीवर कॉज बाय, येलो फीवर कशामुळे होतो? आन्सर मच्छरमुळे होतो. ठीक आहे, हे तिथे होतं आर्बो व्हायरस. आर्बो व्हायरस म्हणजे ऑर्थोपोडा बॉर्न, ऑर्थोपोडा म्हणजे मच्छर, मच्छरमुळे होणारा आजार. ठीक आहे, हा क्वेश्चन, ठीक आहे, एक्झामला आला होता. अगेन तुम्ही म्हणाल सर फीवर ओके आहे, पण येलो फीवर का? तुम्ही येलो फीवर असं का म्हणताय? तर लक्षात घ्या, या फीवरमध्ये, येलो फीवरमध्ये तुम्हाला, ठीक आहे, जॉन्डिसची स्टेज होते. फीवर तर आहे, पण त्याबरोबर सिव्हिअर जॉन्डिस बघायला भेटतो, म्हणजे तीव्र कावीळ होते. ठीक आहे, त्यामुळे याला येलो फीवर असं म्हटलं आहे. येलो फीवर इज डिसीज कॉज बाय व्हायरस दॅट स्प्रेड बाय द पीपल बाईट ऑफ ॲन इन्फेक्टेड मॉस्किटो. ठीक आहे, मग इन्फेक्टेड मॉस्किटो म्हणजे तुमचा ॲडायस इजिप्ती, याच्यामुळे होतो. द येलो इन द नेम इज एक्सप्लेन बाय द जॉन्डिस, येलोइश डिस्कलरेशन ऑफ आईज अँड स्किन दॅट अफेक्ट सम पेशंट. पुन्हा एकदा, याला येलो कलर, येलो फीवर का म्हटलं गेलं आहे? तर बिकॉज ऑफ जॉन्डिस. ठीक आहे, जॉन्डिसमुळे डिस्कलरेशन होतं आणि त्याला येलो फीवर म्हटलं गेलं आहे, त्यामुळेच. हा झाला येलो फीवर. त्याच्यावरती क्वेश्चन आलेला, तो हो आला होता. ठीक आहे, पुढचा येलो फीवर मी सांगितला, पुढचा सांगतो चिकुनगुनिया. त्याला चिकन आणि चिकुनगुनिया, ठीक आहे, म्हणजे हे तू नव्हे, चिकनचा आणि चिकुनगुनियाचा काही संबंध नाही. ते वर्ड खरं तर चिकुनगुनिया असं आहे, चिकन नाही. ठीक आहे, सिम्पल. त्यामुळे चिकुनगुनिया कसं होतं, तर मच्छर चावल्यामुळे होतं. कुठला मच्छर? आपला इजिप्तचा मच्छर म्हणजे ॲडायस इजिप्ती. ठीक आहे, हे चावल्यामुळे होतं काय? आता चिकुनगुनियामध्ये नेमकं काय होतं ते लिहिलं आहे बघा. रॅशेस होता, रॅशेस आलेले आहेत, बॅक पेन आहे, जॉईंट पेन आहे, वॉमिटिंग बघायला भेटतं, नॉसिया, हेडेक, चिल, फीवर. ठीक आहे, बॅक पेन, जॉईंट पेन. सर्वात महत्त्वाचं सिम्पटम आहे ते म्हणजे जॉईंट पेन. ठीक आहे, जॉईंट पेन, आणि हे सिव्हिअर जॉईंट पेन होतं. खरं तर चिकुनगुनिया हा जो शब्द आहे हा आपल्याला आफ्रिकेमधल्या स्वाहिली भाषेतून आलेला आहे. त्याचा लिटरली मिनिंग आहे चिकुनगुनिया म्हणजे वाकून जाणं. ठीक आहे, म्हणजे सिव्हिअर जॉईंट पेनमुळे माणूस वाकून जातोय. एवढं जास्त जॉईंट पेन असतं की माणूस वाकून जातं, म्हणून, ठीक आहे, त्याला काय म्हटलं जातं आहे? चिकुनगुनिया. आणि चिकुनगुनियाचं मिनिंगच, ठीक आहे, तुम्हाला मी सांगितलं सरळ. ठीक आहे, त्याला चिकन बरोबर कुठेही आपण ॲड करायची गरज नाही. ठीक आहे, हा झाला चिकुनगुनिया. पुढे
बघा ठीक आहे, सांगितल्याप्रमाणे ॲडेस इजिप्ती, आणि हा बघा ठीक आहे, हा माणूस होता आणि हा वाकून गेलेला आहे सिव्हिअर जॉईंट पेनमुळे, म्हणून ठीक आहे त्याला चिकनगुनिया. आणि चिकनगुनियाचा मिनिंग मी सांगितला. ठीक आहे, पेशंट काय करतं, दॅट विच बेंड्स अप. चिकनगुनिया म्हणजे दॅट विच बेंड्स अप, हा स्वाहिली भाषा त्याच्यामध्ये ठीक आहे आपल्याला बघायला भेटतो. पुढे ठीक आहे, पुढचा जो आहे ठीक आहे तो झिका व्हायरस. आता पुन्हा एकदा की हा जो ॲडेस इजिप्ती ह्याच्यामुळे डेंग्यू होतो, येलो फीवर होतो. ठीक आहे, त्याच्यामुळे ठीक आहे आपला डेंग्यू सांगितला मी, ठीक आहे तुम्हाला येलो फीवर सांगितला, चिकनगुनिया सांगितला. पण चौथा महत्त्वाचा झिका, याच्यावरती आपण डिस्कशन करूया. कारण झिका हा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे, याच्यावरती प्रश्न एक्झामला येतातच. ठीक आहे, तर झिका बघा ठीक आहे, तर झिका व्हायरस ट्रान्समिटेड बाय द ॲडेस इजिप्ती, ॲडेस मॉस्किटो, ॲडेस इजिप्ती. ठीक आहे, सरळ इजिप्तचा मच्छर त्याच्यावर. ठीक आहे, विच टिपिकली डज नॉट स्ट्रे फ्रॉम टिपिकल रिजन. ठीक आहे, ह्या पार्टला इग्नोर केलं चालेल, पण कशामुळे होतोय झिका तर हे कळालं. आता झिका ठीक आहे झालं तर नेमकं काय होतं, तर झिका हा पॅरालिसिस ट्रिगर करू शकतो. म्हणजे झिका झालं तर पॅरालिसिस होऊ शकतो. ठीक आहे, पहिली गोष्ट. दुसरी, झिका याचे काही सिम्पटम्स लिहिलेले आहे ठीक आहे झिकाचे, ठीक आहे ते एक बघूया. पण त्याच्या आधी झिका हे नाव कुठून आलं. ठीक आहे, तर झिका हा युगांडा देशामध्ये एक जंगल आहे आणि त्या जंगलाचं नाव झिका आहे. इथे लिहिलंय बघा झिका फॉरेस्ट. ठीक आहे, हा कुठे झिका फॉरेस्ट आहे तर युगांडा देशामध्ये. द झिका व्हायरस वॉज डिस्कवर्ड हियर, हा इथे झिका व्हायरसचा शोध इथं लागला होता. ठीक आहे, नो झिका व्हायरस इज इन युगांडा, ओनली झिका फॉरेस्ट. ठीक आहे, म्हणजे असं म्हणू शकेल की तिथे डिस्कवर झालं होतं पण तिथे काही ठीक आहे पुन्हा आउटब्रेक वगैरे बघायला भेटलेलं नाहीये, पण झिका सुरुवात इथून झाली. आता तुम्ही म्हणाल की सर झिका इतका का महत्त्वाचा आहे, नॉर्मल फिवर तर आहे. तर लक्षात घ्या झिका कॅन ट्रिगर पॅरालिसिस, त्याच्यामुळे पॅरालिसिस होऊ शकतो. ठीक आहे, आपल्या ठीक आहे चावल्यानंतर ठीक आहे ते फिवर वगैरे ह्या गोष्टी तर आहेत. पण सेकंड, झिका हा प्रेग्नंट वुमेनला जर त्याने अफेक्ट केलं, म्हणजे ठीक आहे प्रेग्नंट वुमेनमध्ये जर झिका झाला तर तो तिच्या बाळाला अफेक्ट करू शकतो. ठीक आहे, तिच्या फिटसला म्हणजे पोटामध्ये जे बाळ आहे त्यांना अफेक्ट करू शकतो. आणि अफेक्ट करतो म्हणजे नेमकं काय करेल तर त्या बाळाची जन्मतः न्यूरोलॉजिकल ग्रोथ, मेंदूची वाढ थांबलेली असेल. बाळ जेव्हा जन्माला येईल तेव्हा ठीक आहे ते एका स्पेसिफिक कंडिशन, त्या कंडिशनला मायक्रोसिफॅली असं म्हटलं जातं, त्या कंडिशनमध्ये जन्माला येईल. आणि तिथं आपल्या लक्षात येईल ठीक आहे, म्हणजे बाळ बेबीला बघितल्यानंतरच आपल्या लक्षात येईल की अरे ह्याचं डोक्याचा आकार थोडा वेगळा आहे. त्याच्या संदर्भात माझ्याकडे एक छान इमेज आहे, ते तुम्हाला दाखवून देतो. ठीक आहे, तुम्हाला लक्षात येऊन जाईल. हे बघा ठीक आहे, हा झिका व्हायरस आहे. प्रेग्नंट वुमन, मॅटर्नल ट्रान्समिशन, आईकडून बाळाकडे हे गेलेलं आहे. हे नॉर्मल हेड आहे. ठीक आहे, तुम्हाला बघायला भेटतं त्याचा गोल व्यवस्थित आहे. पण मायक्रोसिफॅली ही कंडिशन आहे. बेबी जेव्हा जन्माला आहे तेव्हा मेंदूचा आकार छोटा आहे आणि असं नॉर्मल हेड असायला पाहिजे पण तसं नाही आहे. आणि हे नॉर्मल ठीक आहे हेड हे अशा पद्धतीने डोकं हे छोटं बघायला भेटतं आणि त्या कंडिशनला म्हणतात मायक्रोसिफॅली. असा प्रश्न एक्झामला एक्सपेक्ट करू शकता तुम्ही की मायक्रोसिफॅली ही कंडिशन तुम्हाला पुढीलपैकी कोणत्या आजारामध्ये बघायला भेटते. आन्सर सरळ झिका. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे झिका कॅन ट्रिगर पॅरालिसिस, मॅटर्नल ट्रान्समिशन. आणि झिका हे नाव कुठून आलं तर युगांडा देशामध्ये झिका नावाचं जंगल आहे तिथून आलं. हा प्रश्न MPSCने विचारलेला की झिका हे नाव कुठून आलं तर आन्सर ठीक आहे सरळ युगांडा कंट्री इथून आलं. पण UPSCने याच्यावरती प्रिलिमला प्रश्न विचारला होता की झिकाचं सेक्शुअल ट्रान्समिशन पॉसिबल आहे का. म्हणजे हा मच्छरने होतो, मॅटर्नल ट्रान्समिशन पण बघितलं, आईकडून बाळाकडे जातो, पण ठीक आहे झिका सेक्शुअली ट्रान्समिट होऊ शकतो का, याच्यावरती UPSCने क्वेश्चन विचारलेला आणि उत्तर हो असं आहे. तर आन्सर इज ठीक आहे येस. ठीक आहे, हे ते दिलेले आहेत बघा. मॉस्किटो टू ह्युमन, इथे सेक्शुअल ट्रान्समिशन सरळ मेल फेम, व्हर्टिकल ट्रान्समिशन आईकडून बाळाकडे जाऊ शकतो सरळ, आणि बेबी विथ अ मायक्रोसिफॅली. या एकाच इमेजमध्ये सर्व गोष्टी इथे कव्हर केलेल्या आहेत, सर्व गोष्टी इथं कव्हर पण होतात. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, मॉस्किटो तो ह्युमन, सेक्शुअल ट्रान्समिशन पॉसिबल आहे तर हो. ठीक आहे, त्याच्यानंतर व्हर्टिकल ट्रान्समिशन पॉसिबल आहे तर हो. ठीक आहे, हेही पॉसिबल आहे. सो क्लिअर आहे तुम्हाला झिकाबद्दल. ठीक आहे, झिका ह्या गोष्टी कळाल्या तुम्हाला, झिका ती काय क्वेश्चन्स आले ते आणि पुढे काय येऊ शकतात हे इथे आपण ठीक आहे कव्हर केलं.
ठीक आहे. तर मॉस्किटो बाईटचा ठीक आहे पार्ट इथे संपून गेला. मॉस्किटो बाईटमुळे कुठला कुठला होत होता, ठीक आहे. पहिलं तर मी सांगितलं होतं की तुम्हाला डेंग्यू आहे, त्याच्यानंतर येलो फीवर आहे, झिका आहे आणि चिकनगुनिया आहे. हे 4 आपण बघितले. आता पुढचा ठीक आहे आजार आपण बघूया, ठीक आहे. तो म्हणजे देवी, ठीक आहे. देवी हा आजार बघूया. आता हे इमेज आहे ना, हे खरं तर खूप जुनं इमेज आहे. आता हे इमेज बघताना तुम्हाला बघायला भेटेल, इथे बेबी एक दाखवलाय छोटा, ठीक आहे. आता मला माहीत नाही की तेवढं कॅमेरामध्ये किती कवर होईल, पण त्या बेबीला देवी झालंय हे ठीक आहे लक्षात येतं आहे, ठीक आहे. आणि इथे हे जे पॅम्पलेट आहे हे 1962चं आहे, 1962चं आहे. 1962 नॅशनल स्मॉल पॉक्स इरॅडिकेशन प्रोग्राम तेव्हाचं आहे ते. बरं, या पॅम्पलेटमध्ये बघायला भेटतं विन ₹1000, 1000 रुपये. 1962चे 1000 रुपये म्हणजे केवढे तुम्ही इमॅजिन करू शकता. म्हणजे गव्हर्नमेंट तेव्हा किती सिरियस होतं या आजाराला घेऊन हे इथे आपल्याला लक्षात येतं, ठीक आहे. देवीचा रुग्ण, ठीक आहे, तिथे लिहिलं आहे इफ यू आर फर्स्ट टू रिपोर्ट द फ्रेश केस ऑफ स्मॉल पॉक्स टू हेल्थ केअर सेंटर, इफ युअर इन्फॉर्मेशन इज करेक्ट यू विल गेट अ कॅश रिवॉर्ड ऑफ 1000. तुम्हाला 1000 रुपयाचा कॅश रिवॉर्ड भेटेल. ही इथे इंग्लिशमध्ये लिहिलं आहे, इथे हे गुजरातीमध्ये मेन्शन केलं आहे, इथे मराठीमध्ये लिहिलेलं आहे. देवीची लागण झालेल्या माणसाबद्दल त्वरित आरोग्य केंद्रास कळवा. तुमची बातमी सर्वप्रथम आणि खरी असल्यास 1000 रुपयाचे रोख बक्षीस तुम्हास मिळेल, ठीक आहे. हा तेव्हाची पर्ची, ठीक आहे, गव्हर्नमेंट वाटत होतं. गव्हर्नमेंट सिरियस होतं. 1962ला गव्हर्नमेंटने नॅशनल स्मॉलपॉक्स इरॅडिकेशन प्रोग्राम देवी निर्मूलन कार्यक्रम सुरू केला, ठीक आहे. राजस्थानमध्ये त्याचा आउटब्रेक झाला होता. जवळपास 4000 केसेस तेव्हा आपल्याला बघायला भेटल्या होत्या राजस्थानमध्ये, ठीक आहे. त्याच्यानंतर ठीक आहे त्याच्यानंतर भारत सरकारने ठीक आहे देवी निर्मूलन कार्यक्रम सुरू केला. आणि ह्याच कार्यक्रमाचा परिणाम म्हणजे ठीक आहे ते म्हणजे 1977 मध्ये देवी हा आजार भारतातून नष्ट झाला. त्याच्यानंतर ठीक आहे भारतामध्ये तो परत कधी दिसला नाही. तर 1980 मध्ये हा आजार जगातून नाहीसा झाला. त्यामुळे हा प्रश्न म्हणजे मी 1977ला देवी हा आजार भारतातून नष्ट झाला हा MPSC मध्ये विचारले गेलेला प्रश्न आहे. तर देवी हा आजार 1980ला जगातून नाहीसा झाला, ठीक आहे, हे विचारलेला प्रश्न म्हणजे ठीक आहे UPSCला विचारलेला आहे. म्हणजे क्वेश्चन असा होता द डिसीज दॅट इज इरॅडिकेटेड फ्रॉम दी वर्ल्ड इन द इयर 1980 इज आन्सर स्मॉल पॉक्स. ह्याच्यावरती प्रश्न विचारलाय, ठीक आहे. एक माहिती असू द्या 1980, ठीक आहे. त्याच्यानंतर इंडियामधून ठीक आहे गेलेला. त्यामुळे हा एक पार्ट कळाला. इथं नंतर जो आहे ठीक आहे वॅक्सिन टर्म आहे. आता देवीची वॅक्सिन कोणी शोधून काढली तर त्यांचं नाव आहे एडवर्ड जेनर. 1796ला म्हणजे खूप आधी. इमॅजिन करा 1796ला, तेव्हा तर काहीच गोष्टीबद्दल माहीत नव्हतं किंवा तेवढे नॉलेज नव्हतं. एक मिनिट, पण तरी पण ठीक आहे तेव्हा 1796ला एडवर्ड जेनर यांनी देवीची वॅक्सिन शोधून काढली आणि इयर आहे 1796, ठीक आहे. आता पुढे ह्याच्याबद्दल ठीक आहे जर बघायचं झालं एडवर्ड जेनर बद्दल 1796, ठीक आहे. तर हे व्हायरस म्हणजे देवीचा जो व्हायरस आहे ज्याच्यामुळे देवी होतो त्या व्हायरसचं नाव व्हॅरिओला व्हायरस, ठीक आहे. माहीत असायला पाहिजे तो, हो, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू माहीत असायला पाहिजे. व्हॅरिओला व्हायरस याच्यात फसवलं जाऊ शकतो कुठे तर देवी म्हणजे स्मॉल पॉक्स आणि चिकन पॉक्स म्हणजे कांजण्या, या दोघांचा जो व्हायरस आहे हा बऱ्यापैकी सारखा आहे वाचण्यामध्ये, ठीक आहे. व्हॅरिओला आणि तो व्हॅरिसेला असा आहे. व्हॅरिओला व्हॅरिसेला. त्यामुळे इथं कन्फ्युजन होऊ शकतं, एक्झामला इथे कन्फ्यूज करू शकतात, ठीक आहे. त्यामुळे तो एक माहिती असू द्या व्हॅरिओला व्हायरस, त्याच्यावरती क्वेश्चन असू शकतो. त्याच्यानंतर हिस्ट्री ऑफ ठीक आहे वॅक्सिन स्मॉल पॉक्स, ठीक आहे, त्याच्याबद्दल आपण बोललो मगाशी. स्मॉल पॉक्सची वॅक्सिन ठीक आहे एडवर्ड जेनर यांनी शोधून काढली. 1796ला एडवर्ड जेनर इन्व्हेंट्स फर्स्ट मेथड टू प्रोटेक्ट अगेन्स्ट स्मॉल पॉक्स, ठीक आहे. स्मॉल पॉक्सच्या ठीक आहे आजाराच्या अगेन्स्ट हे ची वॅक्सिन ठीक आहे त्यांनी शोधून काढलेली आहे. डिसीज डिक्लेअर टू बी इरॅडिकेटेड बाय द वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, ठीक आहे, इन 1980, ठीक आहे. हा डिसीज निघून गेलेला आहे, ह्याच्याबद्दल पण ठीक आहे हे झालेलं आहे. याच्याबद्दल पुन्हा एकदा वॅक्सिनबद्दलच ही इन्फॉर्मेशन आहे. ती म्हणजे ठीक आहे द फर्स्ट सक्सेसफुल स्मॉल पॉक्स वॅक्सिन वॉज डन ऑन दिस डे बाय द एडवर्ड जेनर चेंजिंग द कोर्स ऑफ मेडिकल हिस्ट्री,
ठीक आहे. इथे लिहिलेलं आहे स्मॉलपॉक्स वन्स किल्ड 3 out of 10 पीपल इट इन्फेक्टेड अँड लेफ्ट मेनी सर्वायवर्स स्कार्ड ऑर ब्लाइंड. म्हणजे जे ठीक आहे त्याच्यामुळे ज्या अंगावरती फोड्या येत होत्या त्यामुळे ठीक आहे लोक लिटरली मरत होते. ठीक आहे, मेले. ठीक आहे, त्याच्यानंतर लोक ब्लाइंड झाले म्हणजे अंध झाले हे इथे मेन्शन केलेलं आहे. जेनर यूज मटेरियल फ्रॉम अ काऊपॉक्स सोर ऑन अ मिल्कमेड टू प्रोटेक्ट ॲन 8-year-old बॉय. ठीक आहे, अँड इट वर्क्स. फन फॅक्ट, द वर्ड वॅक्सिन म्हणजे आपण जे वॅक्सिन हा शब्द वापरतो इट कम्स फ्रॉम द वॅका लॅटिन फ्रॉम फॉर काऊ. म्हणजे वॅका म्हणजे काऊ. ठीक आहे, वॅकाचा मिनिंग आहे काऊ आणि इथूनच हा शब्द आला वॅक्सिन. ठीक आहे, हा पण एक्झामला म्हणजे वॅक्सिन हे कुठून आलं तर लॅटिन वर्ड वॅका, वॅकाचा मिनिंग आहे काऊ. असंही शब्द एक्झामला, असंही क्वेश्चन एक्झामला विचारू शकतात. ठीक आहे, माहिती असू द्या. नंतर ठीक आहे बघा इथे एडवर्ड जेन्नर बघायला भेटतील. ठीक आहे, ते स्मॉल पॉक्सची वॅक्सिन देतात एका मुलाला. हा पार्ट आहे 1796 आणि खूप आधीच आहे त्यामुळे ह्याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे. 1796 हे इयर पण विचारून गेलेलं आहे त्यामुळे पुन्हा एकदा ह्याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतं, माहिती असू द्या. ठीक आहे, त्यामुळे इथं आपला स्मॉलपॉक्स संपून गेला. देवी निर्मूलन कार्यक्रम ह्याच्यावरती पण मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, इथं नेक्स्ट पार्ट आहे तो म्हणजे वॅरिसेला. मगाशी मी तुम्हाला म्हटलं होतं बघा ठीक आहे वॅरिओला वॅक्सिन वॅरिओला व्हायरस म्हणजे देवीचा जो आहे हां वॅरिओला व्हायरस हा कोणाचा आहे तर देवीचा आहे. आणि तो जो आहे आत्ता हा चिकन पॉक्स इथे ते बघायला भेटेल तुम्हाला. चिकन पॉक्स व्हायरस त्याला म्हणतात वॅरिसेला. फक्त चिकन पॉक्सबद्दल एवढंच माहिती आहे. चिकन पॉक्स असंच आहे, अजूनही चिकन पॉक्स होतात. चिकन पॉक्स तुम्हाला फक्त एवढं माहिती असेल की एकदा झालं की पुन्हा चिकन पॉक्स होत नाही. आपल्या बॉडीमध्ये इम्युनिटी येऊन जाते चिकन पॉक्सशी फाईट करण्याची. त्यामुळे तो एक आहे. ठीक आहे, वॅरिसेला चिकन पॉक्स व्हायरस. ठीक आहे, नंतर आपण ठीक आहे डिस्कस करूया. ठीक आहे, तो म्हणजे पोलिओच्या पार्टला. तर इथेपर्यंत ठीक आहे हे डिसीज ठीक आहे कव्हर होतात. पुढचा पार्ट आहे पोलिओचा. आता सगळ्यांनी माहीत आहे, सगळ्यांनी ऐकलेलं आहे पोलिओ. ठीक आहे, साधारणतः काय असतं. ठीक आहे, पोलिओचं स्प्रेड सायकल कसं होतं पोलिओ. तर पोलिओ ठीक आहे बघा फिकल मॅटर, स्पेसिफिकली पोलिओ हा जास्त करून फिकल मॅटर म्हणून विष्ठेमार्फत त्याचा पसार होतो. ठीक आहे, जर तुम्हाला ठीक आहे कोणी विचारलं की पोलिओ बाबा कसं पसरतोय, ठीक आहे ऑप्शनमध्ये असेल ठीक आहे फिकल मॅटर, तर फिकल मॅटर आपण मार्क करू शकतो. हे फिकल मॅटर पिण्याच्या पाण्यात ॲड झालं. ठीक आहे, हेच पाणी ठीक आहे पिलं गेलं. ठीक आहे, ह्याच्यामध्ये आलं. ठीक आहे, तर पोलिओचा प्रसार त्याच्यामधून होऊ शकतो. आता अगेन पोलिओ होतोय म्हणजे नेमकं काय तर पोलिओ हा खरं तर स्पायनल कॉर्डला अफेक्ट करतो. एखाद्या भागाला पण हाताला पायाला पण अफेक्ट करू शकतो किंवा हा एखाद्या हाताला पायाला जर अफेक्ट केला तर तो हात आणि पाय ठीक आहे खराब होऊ शकतो. ठीक आहे, तो ऑर्गन डॅमेज होऊ शकतो, हे माहिती आहे तुम्हाला. पण इट अफेक्ट स्पायनल कॉर्ड. स्पायनल कॉर्डला जर अफेक्ट करतोय ठीक आहे तर पोलिओमुळे पॅरालिसिस होऊ शकतं. लाईफ टाईम पॅरालिसिस पण बघायला भेटतं. म्हणजे पोलिओचे पेशंट ठीक आहे ठीक आहे पूर्ण झोपून राहिलेले ठीक आहे काही करू शकत नाही आहेत. हे पॅरालिसिस पोलिओमुळे होऊ शकतं. आता हे जे पोलिओ आहे ठीक आहे या पोलिओसाठीचं वर्ल्ड पोलिओ डे इथे ठीक आहे तुम्हाला बघायला भेटेल. पण त्याच्या आधी इथे दिलेले आहेत बघा डिसेबलिंग लाईफ. ठीक आहे, म्हणजे अपंगत्व येऊ शकतो पोलिओमुळे. इट इन्फॅक्ट द स्पायनल कॉर्ड कॉझिंग पॅरालिसिस. स्पायनल कॉर्ड अफेक्ट झाल्यामुळे पॅरालिसिस होईल. ठीक आहे, हे इथे मेन्शन केलेलं आहे पोलिओमुळे. आता ठीक आहे पोलिओच्या वॅक्सिनबद्दल ठीक आहे दिलेलं आहे इथे. पण पल्स पोलिओ इरॅडिकेशन प्रोग्राम हा कधी सुरू झाला तर 1995. पल्स पोलिओ ठीक आहे पोलिओमुक्त भारत अभियान त्याला म्हटलं जातं. ठीक आहे, डॉक्टर हर्षवर्धन त्याच्या मागे होते की ज्यांनी ठीक आहे प्रोग्राम तेव्हा सुरू केलं होतं वगैरे. तर 1995ला ठीक आहे खरं तर 16 मार्च 1995 फर्स्ट डोज ऑफ ओरल पोलिओ वॅक्सिन OPV इज ॲडमिनिस्टर्ड. पोलिस दो बूंद जिंदगी के तुम्ही ऐकलं असेल. ठीक आहे, तर हे दो बूंद जिंदगी के कधी सुरू झाले तर 1995ला. पुन्हा एकदा पल्स पोलिओ इरॅडिकेशन प्रोग्राम कधी सुरू झाला आहे हा MPSCच्या राज्यसेवेच्या प्रिलिमला आलेला मागच्या 2 वर्षातला प्रश्न आहे. ठीक आहे, इवन ठीक आहे त्याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती पण तिथे विचारली होती. त्यामुळे हा एक पार्ट ठीक आहे तुम्हाला कळाला की थीम पण ठीक आहे 16 मार्चची थीम लिहिली इम्युनायझेशन फॉर ऑल वगैरे. पण वर्ल्ड पोलिओ डे हा दुसऱ्या दिवशी म्हणजे एक साधारणतः 24 मार्च या दिवशी सेलिब्रेट केला जातो. एक मिनटं
नाही सॉरी 24 ऑक्टोबरला सेलिब्रेट केला जातो. 24 मार्चला वर्ल्ड TB डे सेलिब्रेट केला जातो आणि 24 ऑक्टोबरला पोलिओ डे सेलिब्रेट केला जातो. ठीक आहे, सो तो एक पार्ट आहे इथं. आणि ठीक आहे, इथे 2 सायंटिस्ट तुम्हाला बघायला भेटतील, दोघेही आपल्यासाठी तितकेच महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, तर पहिला आहे सेबिन आणि दुसरा आहे साल्क. तर सेबिन आणि साल्क या दोघांनी मिळून ठीक आहे काय केलं, पोलिओची वॅक्सिन शोधून काढली. तर सिंपल आहे, पोलिओची वॅक्सिन कोणी शोधून काढली? आन्सर आहे सेबिन आणि दुसरा आहे साल्क. साल्क यांच्या हातात इंजेक्शन दिसते तुम्हाला, त्यामुळे इंजेक्शनची मधून दिली जाणारी जी वॅक्सिन आहे ही साल्क यांनी शोधून काढली. तर 2 बूंद जिंदगी के कोणी शोधून काढले? तर सेबिन यांनी शोधून काढलेले आहे. ठीक आहे, हे एक माहिती असू द्या. हेच तिथे खालती मेन्शन केलेलं आहे. साल्कने काय दिलं? ओरल पोलिओ वॅक्सिन. आणि सॉरी सेबिनने काय दिलं? ओरल पोलिओ वॅक्सिन. आणि साल्कने काय दिलं? तर इंजेक्शन दिलं. ठीक आहे, तो हा एक पार्ट आहे इथे. ठीक आहे, ह्याच्याबद्दलचा. वर्ल्ड पोलिओ डे 24 ऑक्टोबरला आहे. 2025ची थीम तुम्ही लक्षात घ्या. पहिल्यापासून मी तुम्हाला अपडेटेड थीम देतो आहे, तर ह्या थीम माहीत असू द्या, एक्झामला तुम्हाला कामाला येतील. आणि ठीक आहे, वर्ल्ड पोलिओ डे याची थीम काय आहे बघा. डे 2025 एंड पोलिओ, एव्हरी चाइल्ड, एव्हरी वॅक्सिन, एव्हरीवेअर. ठीक आहे, त्यामुळे पोलिओ संपवा याच्या संदर्भातली थीम आहे एव्हरी चाइल्ड, एव्हरी वॅक्सिन आणि एव्हरीवेअर. आणि कधीचा आहे हा? तर 24 ऑक्टोबर. ठीक आहे, 24 ऑक्टोबरला आपण वर्ल्ड पोलिओ डे सेलिब्रेट करतो. ठीक आहे, तर इथे पोलिओ ठीक आहे आपला संपून गेला. त्याच्यानंतर ठीक आहे इंडिया. ठीक आहे, आणि हां एक महत्त्वाची अपडेट आपली राहिली इथे. ठीक आहे, ती सांगायची, ते म्हणजे भारत हा आता पोलिओमुक्त देश आहे. ठीक आहे, हे कधी झालं? तर 24 साधारणतः इथे 27 मार्च 2014ला ठीक आहे भारताला WHO अशा पद्धतीचं सर्टिफिकेट दिलं. WHO असं सर्टिफिकेट कधी देतं? जर मागच्या 3 वर्षामध्ये पोलिओची कुठलीही नवीन केस जर नसेल तर भारत हा पोलिओमुक्त आहे असं ठीक आहे सर्टिफिकेट ठीक आहे WHO आपल्याला ठीक भारताला दिलेलं आहे. त्यामुळे त्याचं क्रायटेरिया लक्षात घ्या. कुठल्याही आजारासंबंधात मागच्या 3 वर्षात त्याची नवीन केस, जुन्या आहेत मान्य आहे, पण नवीन केस जर दिसलेली नाही आहे तर भारत पोलिओमुक्त आहे किंवा भारत तो आजारमुक्त आहे असं सर्टिफिकेट WHO त्याला देऊ शकतं. ठीक आहे, तर ही ते एक लक्षात घ्या. ठीक आहे, इंडिया वॉज ठीक आहे डिक्लेअर्ड ॲज अ पोलिओ फ्री ऑन 27 मार्च 2014. तेव्हा काँग्रेसचे जे ठीक आहे काँग्रेस गव्हर्नमेंट होतं, मनमोहन सिंगांचं गव्हर्नमेंट होतं आणि ठीक आहे त्यांच्याकडून गुलाब नबी आझाद हे जे आपले ते हेल्थ मिनिस्टर होते आणि त्यांना हे सर्टिफिकेट WHO दिलं तेव्हा ह्या दिवशी ठीक आहे की भारत हा पोलिओमुक्त देश आहे म्हणून. तर ही महत्त्वाची डेट आहे, ही एक्झामला ठीक आहे एक्सपेक्ट करू शकता तुम्ही. ठीक आहे, हे झालं. पुढे आता इथे पोलिओ संपतो आपला. पोलिओमध्ये आपण काय बघितलं? बरं कसा होतो, कसा पसरतो? फिकल मॅटर विष्ठेमार्फत त्याचा पसार होतो. ठीक आहे, हा एक पहिलं कळालं. विष्ठा ठीक आहे ती फिकल मॅटर आहे ते ठीक आहे पिण्याच्या पाण्यामध्ये ठीक आहे वगैरे ठीक आहे गेली. ठीक आहे, तर तिथून ते सायकल सुरू होतं आणि ते पसरायला सुरुवात होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर काय होतं पोलिओमध्ये? तर मी सांगितलं पॅरालिसिस होऊ शकतो. ठीक आहे, हा स्पायनल कॉर्डला अफेक्ट करतो आणि दॅट कॅन ट्रिगर पॅरालिसिस झाला. ठीक आहे की त्याच्यामुळे ह्याच्यात पॅरालिसिस झाला. ठीक आहे की तो माणूस एक तर पूर्ण ठीक आहे व्हीलचेअरवर येईल किंवा ठीक आहे तो पूर्णपणे अपंग होईल कायमचा. ठीक आहे, हा एक पार्ट आहे त्याच्यामध्ये. आणि तिसरा ठीक आहे त्याच्यामध्ये आपण बघितलं की हे वॅक्सिन यांनी कोणी शोधून काढलेत? तर 2 बघितले आपण, सेबिन आणि साल्क. त्याच्यातलं मी सांगितलं की सेबिनने वॅक्सिन शोधून काढले, तर हो सेबिनने ठीक आहे आपल्याला 2 बूंद जिंदगी के शोधून काढले. आणि साल्क आहे ठीक आहे त्याने जे आहे इंजेक्शन शोधून काढले. ठीक आहे, हे माहिती असू द्या. 1995ला ठीक आहे वर्ल्ड पोलिओ डे म्हणजे ठीक आहे पल्स पोलिओ इरॅडिकेशन प्रोग्राम हा 1995ला सुरू केला आहे आपण. ठीक आहे, हे एक माहिती असू द्या त्याच्यामध्ये. आणि वर्ल्ड पोलिओ डे कधी सेलिब्रेट करतोय? तर 24 ऑक्टोबरला. एवढे पॉईंट्स त्याच्यामध्ये आपल्याला माहीत असायला पाहिजेत. ठीक आहे, जे एक्झामला आपल्याला कामाला येतात. तर अगेन इथे पोलिओ ठीक आहे हा पार्ट आपला ठीक आहे संपून जातो. ठीक आहे, नंतर आपण इबोला या आजारावरती डिस्कशन करूया. ठीक आहे, तुम्हाला आठवत असेल तर मी तुम्हाला सांगितलेलं की झिका हे नाव कुठून आलं? तर झिका हे युगांडा देशामध्ये एक जंगल आहे आणि त्या जंगलाचं नाव आहे ठीक आहे झिका. आणि याच नावावरून ठीक आहे झिका नाव दिलं होतं हे आपल्याला तिथं समजलं होतं. असा प्रश्नही एक्झामला आला होता. पण इथं तुम्हाला मी सांगू शकतो की इबोला हे नाव कुठून आलं आहे? तर इबोला नावाची नदी आहे. कुठे आहे? तर कांगो नावाच्या डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगो हा आफ्रिकन देश आहे. आणि या कांगो देशामध्ये इबोला नावाची नदी आहे. ठीक आहे, जिथून हा इबोला ठीक आहे आलेला आपल्याला बघायला भेटतो. इथे तुम्हाला मी ठीक आहे लक्षात घेईन की इबोला झाला की नेमकं काय होतं, सगळं डिस्कस करूया त्याच्यामध्ये. इबोला झालं ठीक आहे तर ठीक आहे नेमकं काय होणार आहे?
ठीक आहे. तर हे कसं स्प्रेड होतं ठीक आहे ते दाखवलं आहे. पण इबोलाबद्दल मी सांगेन ठीक आहे की इबोला हवेतून तर पसरत नाही, इट स्प्रेड थ्रू बॉडी फ्लुइड. ठीक आहे, बॉडी फ्लुइड शरीर द्रव्य त्याच्यामधून याचा प्रसार होतो. मग त्याच्यामध्ये ब्लड असेल, फिसस असेल, विस्टा असेल, युरिन असेल, स्वेट असेल, वॉमिट असेल, सलायवा याच्यामधूनच ठीक आहे तो पसरणार आहे इबोला, हे लक्षात घ्या. ठीक आहे. आता इबोलामध्ये आणखी एक ठीक आहे गोष्ट आहे ते म्हणजे इबोलामध्ये की इबोला ठीक आहे कसा पसरला तो मी सांगितलं. पण इबोला हा डेडली डिसीज का म्हटलं जातं? बिकॉज इबोलामध्ये हॅमरेजिक फीवर बघायला भेटतो. इबोला बरा होत नाही, इबोलावरती कोणतीही वॅक्सिन नाही, इबोलावरती कुठलंही मेडिसिन नाही आहे. इबोला झाला की जे दिसतंय फीवर दिसतं तर गोळी दिली म्हणजे सपोर्टिव्ह ट्रीटमेंट इज अवेलेबल. पण इबोला ठीक आहे फॅटॅलिटी रेट इज 90%. म्हणजे इबोला झालं तर 90% माणूस मरणार हे त्याच्यामध्ये ठरलेलं आहे. ठीक आहे, हे माहिती असू द्या. पुढे इथे दिलेले इबोला इज अ हॅमरेजिक फीवर. ठीक आहे, म्हणजे त्याच्यामध्ये ठीक रक्त ठीक आहे येतं ठीक आहे ह्या आजारामध्ये. आणि ओरिजिन ऑफ दिस डिसीज ठीक आहे इथे मेन्शन केलेलं आहे, इन्फेक्शियस डिसीज आहे. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं कुठून आला आजार, नाव कुठून आलं तर डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगो या देशातून ठीक आहे इबोला नावाचा ठीक आहे डिसीज आला. इथं ठीक आहे इन्फेक्शन विथ इबोला व्हायरस नेम आफ्टर द रिव्हर कांगो हे इथे मेन्शन केलेलं आहे. आणि इट वॉज फर्स्ट रेकग्नाइज इन द इयर 1976. इयर काय महत्त्वाचं नाही, पण ठीक आहे कुठलं नाव कुठून आलं हे महत्त्वाचं आहे. पुढे सिम्पटम्स इथे मेन्शन केलेले आहेत. ठीक आहे, फीवर, हेडएक, जॉईंट अँड मसल पेन, ठीक आहे, फॉलोड बाय डायरिया, वोमिटिंग, रॅश, इंटरनल ब्लिडिंग या गोष्टी इथे याच्यामध्ये आहेत. ठीक आहे, इवन अफेक्ट्स ठीक आहे मंकी, गोरिलाज. ठीक आहे, हां इबोला कुठून आलेला आहे? इबोला इज अ सिव्हिअर ऑफन फॅटल डिसीज. मी मगाशीच म्हणलं 90% फॅटिलिटी रेट आहे, म्हणजे एकदा झाला की 90% माणूस मरणार. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. पुढे ठीक आहे दॅट अफेक्ट्स पीपल ॲज वेल ॲज मंकी, गोरिलाज अँड चिंपांजीज. म्हणजे हा आजार ठीक आहे मंकी, गोरिला, चिंपांजी यांच्यामधून पण ठीक आहे माणसामध्ये आलेला आहे. आणि इट स्प्रेड थ्रू बॉडी फ्लुइड याच्यावरती पण ठीक आहे आपण डिस्कशन केलेलं आहे. ठीक आहे, हा एक माहिती असू द्या इबोलाबद्दल. ठीक आहे, इथे मी काही देश मेन्शन केलेले आहेत. ठीक आहे, ते म्हणजे गिनिया, सिरिया लिओन ठीक आहे आणि लायबेरिया. हे 3 देश, हे 3 देश असे आहेत की इबोलाच्या आउटब्रेकमुळे या देशांमध्ये एमर्जन्सी लावावी लागली होती. म्हणजे इबोला एवढा पसरला होता की या देशामध्ये ठीक आहे एमर्जन्सी लावावी लागली होती. आता इबोलाचे क्वेश्चन्स आपल्याकडे कसे आले होते ते बघूया. तर ठीक आहे सरळ असं होतं की म्हणजे तेव्हा असं होतं ह्या देशांमध्ये पण अशी कंडिशन होती की डायरेक्ट एमर्जन्सी लावावी लागलेली. आणि इबोला झालेल्या व्यक्तीला जर कोणी ठीक आहे बघायला गेलं, भेटायला गेलं तर त्या माणसालाही घरी येऊन इबोलाची ठीक आहे लागण होऊ शकत होती. ठीक आहे, म्हणजे कोविडसारखा पसरत नाही हा, पण बॉडी फ्लुइडमधून घामामधून पसरू शकतो. ठीक आहे, म्हणजे असा प्रश्न 2015च्या प्रिलिमिनरीला आला होता, सॉरी मेन्सला बघायला भेटला होता राज्यसभेला. पहिलं इबोला हा डेड बॉडीमधून पसरतो आणि दुसरं इबोला हा जिवंत व्यक्तीमार्फत पसरतो. तर जिवंत व्यक्तीमार्फत पसरू शकतोच, ज्याला इबोलाचं इन्फेक्शन आहे ठीक आहे त्याच्याबरोबर हात मिळवणं ठीक आहे त्याचं घाम, वॉमेट ठीक आहे ब्लड ह्या सगळ्यांमधून तो पसरू शकतोच. पण इबोला डेड बॉडीमधून पण पसरू शकतो हे माहिती असू द्या. इबोला कॅन स्प्रेड थ्रू डेड बॉडीज ऑल्सो. ठीक आहे, सो हा एक पार्ट ठीक आहे इथे ठीक आहे आपण लक्षात घेतला इबोलाबद्दल. आणि एक हां इबोला रिगार्डिंग ठीक आहे एक हे व्हिडिओ आहे आपल्याकडे. ठीक आहे, तो व्हिडिओ ठीक आहे मी ठीक आहे प्ले करेन तुम्हाला. तो एक व्हिडिओ ठीक आहे तुम्हाला ठीक आहे प्ले करून दाखवतो. This is the story of how my village survived Ebola. Bats brought the tiny Ebola germs, too small to see, so small, yet so dangerous. Without realizing, grandfather rubbed a little blood in his eye. Ebola germs came into his body. Days went by. Then grandfather got a terrible fever and weakness. We thought it was malaria, but he was soon much worse. He had vomiting and diarrhea. His fever got even higher. I ran to get the nurse. But grandfather had already died. I was heartbroken,
The nurse thought it might be Ebola, a disease caught from bush meat but which spreads from person to person. Others in our region had already died of this new disease. Unless we understood the disease and followed their rules, it could spread further and kill many more people. She explained that Ebola was in the body fluids of someone who was sick or had died of Ebola. Their sweat, tears, mucus, saliva, vomit, diarrhea, urine, breast milk, sexual fluids, and blood. When we touch a sick person's body fluids, the Ebola germs can get into small breaks in our skin or into our eyes, nose, or mouth. The Ebola germs spread into our body and make us sick. When somebody dies of Ebola, that body is much more contagious. No one should ever touch the dead body. The nurse advised us to wash our hands with soap and water right away. She contacted the trained burial team to help us bury grandfather's body safely. The burial team came. They comforted us and explained what they had to do to protect us. The team wore protective clothing that kept them safe from the dangerous germs. They sprayed grandfather's room and his body with chlorine to destroy the Ebola germs. They put his body safely away in a bag. To prevent the spread of Ebola, no one could touch the body of anyone who had died with signs of the disease. They also burned his mattress, bedding, and clothes, anything that might have his germs. All these actions made us safer. It was too great a risk to follow all our traditions, but we still honored grandfather in the time of Ebola. Our chief gathered all the villagers together after grandfather's death. He explained that it's natural for us to fear Ebola, but if we trust in our health workers and follow their rules, we could stop the disease. The nurse explained to us, when a person has symptoms such as fever, don't touch them. Get them to the treatment center right away. They will have the best chance of surviving and they won't spread Ebola. She advised us to wash our hands with soap and water many times a day. The whole village agreed to follow these rules. Since we all had close contact with grandfather, we were at risk of getting Ebola. We had to stay home. A health worker visited us every day to see whether we had fever or signs of sickness. We would show signs within 21 days if we had Ebola. Many days passed, and I thought we would all stay healthy. But one morning, I found my mother burning with fever. I knew I couldn't touch her. She was now contagious. My father came in. He told me he was taking my mother away to our uncle's house in the nearby village. He was afraid to take her to the treatment center, afraid he'd never see her again. I knew I had to stop them. I was young, but I stood up to both of them. I told them if this could be Ebola, she must go to the treatment center right away. We needed to trust in our health workers to save her, save ourselves, and save our village. I saw in their faces that they understood. Running away would only lead to more death and suffering. My mother tested positive for Ebola. They found her a bed. At first, the health workers looked scary, but I knew they wore the suits to protect themselves. And inside, they were normal people like the nurse. They took good care of my mother. They gave her fluids, medicine, and food, and helped her body stay strong to fight Ebola. I missed my mother very much, but I could still talk to her on the phone. Sadly, some people in my village didn't survive, but my mother got better day by day.
Soon, we were able to see her from a safe distance. One day, the nurse announced that my mother would live. Now we were safe to hug and kiss her. It was a day to celebrate. Our village followed their rules. We trusted our health workers, brought our sick for care right away, called for the safe burial team when one of our people died, and we always wash our hands with soap and water. Our village survived Ebola. Yours can too. ठीक आहे. आणि लास्ट ठीक आहे आपला ठीक आहे एड्स, HIV एड्स. हां हां एक मिनटं. हां येस ठीक आहे डन. सो नेक्स्ट ठीक आहे जो आहे ठीक आहे तो HIV एड्स असा आहे. ठीक आहे. हा इबोला इकडे संपला. इबोलाचा व्हिडिओ आपण पाहिला. इबोलामध्ये छान आपण ठीक आहे डिस्कशन केलं. ठीक आहे. इबोलाचं छान डिस्कशन केलं आपण. ते हे इबोलाचा व्हिडिओ आपण छान पाहिला. त्याच्यामध्ये कळालं ठीक आहे की कसा हा डिसीज हा ठीक आहे मटन जे मटन होतं बॅटचं मटन होतं ठीक आहे त्याच्यामधून हा माणसांमध्ये कसा पसरला गेला आणि ठीक आहे तिकडनं ठीक आहे मग ते लोकांमध्ये कसा ट्रान्सफर होत गेला. ठीक आहे. इबोला झालेल्या माणसाला ठीक आहे आयसोलेट केलं गेलं, क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवलं गेलं जर लाईक अ कोविड. ठीक आहे. हे पण आपण तिथे बघितलं. त्याच्यानंतर ठीक आहे त्यांना घेऊन जाण्यासाठी जी माणसं आली ठीक आहे तीही PPE किट घालून आली ही आपल्याला इथे बघून गेलं. त्यामुळे ठीक आहे करेक्ट क्लिअर आहे की इबोला हा डेडली डिसीज आहे. ठीक आहे. फॅटॅलिटी रेट याचा 90% आहे. एकदा झालं तर 90% चान्सेस आहेत माणसाचे मरण्याचे. ठीक आहे. त्यामुळे हा डिसीज बघितला. आता पुढच्या आणि आपल्या शेवटच्या आजच्या डिसीजवरती आपण जाऊया. ठीक आहे. तो म्हणजे HIV एड्स. ठीक आहे. आता HIV एड्स याच्यावरती बघा हे सर्व जे डिसीजेस मी घेतलेत ह्या सर्व डिसीजेसमध्ये ठीक आहे तुम्हाला बघायला भेटेल ठीक आहे की ह्याच्यावरती क्वेश्चन्स एक्झामला आलेत आणि त्याच्यातून अप टू डेट ठीक आहे त्याच्या रिगार्डिंग प्रोग्राम्स वगैरे त्याच्यावरती पण क्वेश्चन्स आपण ठीक आहे आलेले आहेत ते आपण ठीक आहे मी ह्याच्यामध्ये कवर केलेले आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे ठीक आहे तो म्हणजे HIV एड्सचा. ठीक आहे. पुढचा आणि आजचा शेवटचा डिसीज आपण हा डिस्कस करणार आहे ते म्हणजे HIV एड्स. आता हा कसा पसरतो हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. एव्हरीवन इज अवेअर ऑफ इट. ठीक आहे. आता पुढे पण त्याच्यामध्ये ठीक आहे सिम्पल आहे इन्फेक्टेड निडल, ब्रेस्ट फिडिंग, ब्लड ट्रान्सफ्युजन ठीक आहे ऑर्गन ट्रान्सप्लांट, अनप्रोटेक्टेड सेक्स ह्या सगळ्या गोष्टी इथे मेन्शन केलेल्या आहेत जे HIV एड्स ठीक आहे ह्याच्यामुळे पसरू शकतो. ठीक आहे. पण पुढे HIV ठीक आहे इज नॉट ट्रान्समिटेड. ठीक आहे. फूड खाण्यातून, फूड शेअर केल्यामुळे ठीक इन्सेक्ट बाईट केल्यामुळे, कपडे वापरल्यामुळे ठीक आहे टॉयलेट शेअर केल्यामुळे ठीक आहे त्याच्यातून होऊ शकणार नाही. ठीक आहे. HIVचा फुल फॉर्म ठीक आहे HIV ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस. खूप बेसिक आहे हे एक्झामला आता ठीक आहे विचारत नाही पण HIVचा फुल फॉर्म ठीक आहे आता इथे आपण बघितला. नंतर ठीक आहे इथे तुम्हाला एक डॉक्टर बघायला भेटतील. दिस इज अ ठीक आहे डॉक्टर डिस्कवर द फर्स्ट केस ऑफ HIV इन इंडिया इन 1986. खरं सांगायचं झालं तर 1986मध्ये HIVचा पहिला पेशंट भेटला इंडियामध्ये. ह्याच्यावरती प्रश्न आला आहे एक्झामला. ठीक आहे. भारतामध्ये HIVचा पहिला पेशंट ठीक कधी भेटला 1986ला. आता तुम्ही विचार कराल की सर असेही क्वेश्चन्स येतात का एक्झामला तर दिस इज टोटली व्हॅलिड क्वेश्चन. भारताच्या हेल्थ मिनिस्ट्रीच्या वेबसाईटवरती जे आजार दिलेत त्याच्यामध्ये HIVबद्दल हे क्लिअरली मेनले की हिची सुरुवात भारतामध्ये कधी झाली. आणि ह्या ज्या काही डॉक्टर आहेत या डॉक्टर ठीक आहे त्यांनी ठीक आहे काय केले त्यांनी पहिल्यांदा जाणून दिलं की अँड पुश द गव्हर्नमेंट टू ॲक्ट अगेन्स्ट द डेडली डिसीज. म्हणजे पहिली केस यांनी शोधून काढली आणि नंतर गव्हर्नमेंटला सांगितलं की आपल्याकडे भारतामध्ये HIV एड्स आला आता तुम्हाला याच्यावरती काम करावं लागेल. म्हणजे त्याची जाणीव करून देणारे ह्या डॉक्टर आहेत. ठीक आहे पहिल्या. त्याच्यानंतर ठीक आहे पुढे 1992ला आपल्याला नॅकोची एस्टॅब्लिशमेंट बघायला भेटते. 1992ला 1992 वी हॅव स्टार्टेड विथ द नाको. ठीक आहे. 92ला आपण नाकोची सुरुवात केली. नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन त्यांची ही जी काही रिबिन आहे ही खूप फेमस आहे ही रिबिन. ठीक आहे. बरेचसे क्रिकेटर्स क्रिकेट खेळत असताना अर्ली डिकेडमध्ये मागच्या दशकाभरापूर्वी तर प्रत्येकजण ते नॅकोचे रिबिन लावून ठीक आहे फिरायचे. सो ठीक आहे नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन हा एक पार्ट ठीक आहे आपल्याला इथे कळाला नॅकोचा.
पुढे ठीक आहे, आता ठीक आहे, पुढे 1992लाच 1992ला नाको तर सुरू झालेलंच आहे, पण नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम पण सुरू झाले आणि हे जे काही प्रोग्राम्स आहेत ते फेजेसमध्ये सुरू झाले. नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम 1, 2, 3, 4 आणि आता 5वा. म्हणजे हे 5 फेजेस त्याच्यामध्ये आपल्याला बघायला भेटतात. ठीक आहे, पहिला फेज हे एक्झामसाठी महत्त्वाचं आहे का, तर नक्कीच महत्त्वाचं आहे. पहिला फेज NACP 1 ठीक आहे 1992 ते 1999 ठीक आहे ह्याच्यात सुरू झाला. त्याच्यामध्ये इनिशियल इंटरव्हेन्शन म्हणजे हा एड्स कसा होतोय, ठीक आहे कसा पसरतोय, मग ते लोकांमध्ये त्याचा अवेअरनेस क्रिएट करणं याच्यावरती दिला. नंतर ठीक आहे 99 to 2006 NACP 2 ठीक आहे 1999 ते 2006 इथेपर्यंत केला. खरं तर HIV एड्सची जी काही जे मेडिसिन आहेत हे 1996ला आली. 1996ला अँटी रेट्रोव्हायरल मेडिसिन आली. आता ही जी मेडिसिन आहे ठीक आहे त्या काळामध्ये अतिशय महाग मेडिसिन ठीक आहे समजली जायची. ठीक आहे म्हणजे श्रीमंत लोकच घेऊ शकतील अशा पद्धतीची मेडिसिन होतील आणि मेडिसिन पण खूप होती. 32 पिल्स ठीक आहे 32 पिल्स आपल्याला ठीक आहे घ्यावे लागायचे दिवसभराचे. ठीक आहे, तर हे खूप जास्त मेडिसिन्स ठीक आहे होते तेव्हाचे आणि खूप महागडी होती. ठीक आहे, ही ठीक आहे लक्षात आलं. नंतर हळूहळू गव्हर्नमेंटला हे जसं काही लक्षात आल्या गोष्टी त्यांनी ठीक आहे हळूहळू ART सेंटर्स सुरू केले. फ्री ART सेंटर्स, अँटी रेट्रोव्हायरल ट्रीटमेंट सेंटर्स. ठीक आहे 2004ला भारतामध्ये ठीक आहे पहिलं ART सेंटर, फ्री ART सेंटर सुरू झालं. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर आज भारतामध्ये जवळपास मोर दॅन 500 ART सेंटर्स आहेत. ज्या ART सेंटरवरती HIVचे पेशंट जातील तिथे त्यांचं चेकअप होईल, त्यांना मेडिसिन भेटेल आणि कोणती काळजी घ्यायची हे तिथे समजवलं जाईल. ठीक आहे, त्यामुळे हे सेकंड फेजमध्ये झालं. तसंच ठीक आहे आणखी एक गोष्ट इथे ॲड करू शकतो. भारताची काय ब्लड पॉलिसी आहे ठीक आहे, कारण हा जो आहे HIV एड्स हा ब्लड ट्रान्सफ्युजनमधून पण पसरतो, म्हणजे रक्त बदलामधून पण पसरतो. त्यामुळे भारताची जी ब्लड पॉलिसी आहे ही 2002ला आली. म्हणजे रक्त बदल करत असताना काय पद्धतीची काळजी घ्यायला पाहिजे हे तिथे ठीक आहे आलेलं आहे. त्यामुळे NACP 1, NACP 2, NACP 3, NACP 3 जे आहे म्हणजे नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम 3, तिसरा फेज, पहिला फेज, दुसरा फेज, तिसरा फेज हा 2007 ते 2012 याच्यावरती देखील क्वेश्चन आलेला तिसऱ्या फेजवरती. आणि तो क्वेश्चन वॉज ठीक आहे त्यांनी सरळ सरळ म्हणलेले की 50% रिडक्शन इन न्यू इन्फेक्शन इज अचीव. म्हणजे नवीन इन्फेक्शन जे होत आहेत त्याच्यामध्ये 50% कमी आणायचे. तो हो असं ठीक आहे त्याच्यामध्ये टार्गेट ठेवलं होतं, ज्याच्यावरती प्रश्न आला एक्झामला की 50% ठीक आहे नवीन इन्फेक्शन कमी केलं पाहिजे असं तिसऱ्या फेजमधलं टार्गेट होतं. तो हो. नंतर NACP 4 2012 ते 2017 पर्यंत गेले. आता हे फार आधीचे फेज होते त्यामुळे ह्याच्या डिटेलमध्ये मी जात नाही, पण नक्कीच NACP 5 जो आहे तो 2000 ठीक आहे ॲक्च्युली 2000 बघा NACP 4 जो होता तो 2012 ते 2017 होता. नंतर त्याला थोडं एक्सटेंड केलं गेलं ठीक आहे, एक्सटेंडेड फेज ऑफ 4 2017 ते 2020. पण 2021 पासून 2026 पर्यंत आत्ता जे चालू आहे याच्यावरती पण ह्या इमेजवरती पण मी ठीक आहे बोलतो, ह्या 2 इमेजवरती ठीक आहे 1 मिनिट याच्यामध्ये ठीक आहे मे बी माझ्याकडून ती स्लाईड मिस असेल, पण मी तुम्हाला ठीक आहे याच्यात ओरली सांगू शकतो. ठीक आहे, ते म्हणजे ठीक आहे मी तुम्हाला सांगू शकतो याच्यामध्ये ठीक आहे ते म्हणजे ठीक आहे 2021 ते 2026 या वर्षांमध्ये NACP 5 ठीक आहे म्हणजे 5वा फेज ठीक आहे हा आहे. ठीक आहे 21ला चालू झाला 2026ला संपणार आहे. नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम 5 हा इथे आपल्याला बघायला भेटणार आहे. आता या फेजमध्ये ठीक आहे आपलं महत्त्वाचं टार्गेट होतं रिड्यूस न्यू इन्फेक्शन बाय 80%. 80% नवीन इन्फेक्शन कमी करायचं हे टार्गेट आपण ह्या फेजमध्ये ठेवलंय. आणि लिहून घ्या हा एक्झामचा प्रश्न असणार आहे. ठीक आहे ह्याच्यावरती क्वेश्चन 100% विचारला जाईल. पण रिड्यूस न्यू इन्फेक्शन बाय 80%, 80% कमी करायचं. ठीक आहे ऑलमोस्ट असं समजा की आपण HIV वरती बऱ्यापैकी कंट्रोल आणलेला आहे. ठीक आहे हे ठीक आहे याच्यामध्ये क्लिअर माहिती असू द्या आणि हा 5वा फेज महत्त्वाचा आहे तो माहिती असू द्या.
ठीक आहे. त्याच्यानंतर हे 2 इमेजेस मी तुम्हाला डिस्कस करणार होतो. ठीक आहे. इथे लिहिलेलं आहे बघा की 1996ला अँटी रेट्रोव्हायरल मेडिसिन म्हणजे HIV चे मेडिसिन आले. द इरा ऑफ हायली ॲक्टिव्ह अँटी रेट्रोव्हायरल थेरपी. ठीक आहे. अगेन दिस थेरपी इज नोन एज अ हार्ट थेरपी. असा क्वेश्चन तुम्ही एक्झामला एक्सपेक्ट करू शकता. हार्ट थेरपी ही कोणत्या आजारावरती दिली जाते, मार्क करा. ठीक आहे. HIV एड्स. ठीक आहे. नाव पण बघा, हायली ॲक्टिव्ह अँटी रेट्रोव्हायरल. HIV व्हायरसला रेट्रोव्हायरस असं म्हटलं जातं. असं का म्हणतात सर की HIV व्हायरस हा जो रेट्रोव्हायरस आहे, ठीक आहे, इथे जो दिले तो मी त्याला हायलाईट करून ठेवतो. ठीक आहे. रेट्रोव्हायरस, याला रेट्रोव्हायरस असं का म्हणतात, कारण त्याच्यामध्ये DNA नाही तर काय आहे, RNA. ज्या व्हायरसमध्ये RNA आहे, तुम्हाला DNA RNA थोडंसं बेसिक आयडिया असेल. ठीक आहे. ज्या व्हायरसमध्ये RNA आहे त्या व्हायरसला रेट्रोव्हायरस असं म्हटलं जातं. एक्झाम्पल HIV व्हायरस. ठीक आहे. हा एक माहिती असू द्या. HIV व्हायरस, हार्ट थेरपी, याच्यावरती ही आपण डिस्कस केली. आणि हे 2 मेडिसिन मी तुम्हाला इथे, ठीक आहे, तुमच्या समोर आहेत. रिटोनावीर, अगेन इट इज मेन्शन इन अवर NCERT. AZT हे एक मेडिसिन आहे. ठीक आहे. आणि दुसरं रिटोनावीर हे दुसरं मेडिसिन आहे. मी पुन्हा इथे तुमच्या रेफरन्ससाठी इथे मेन्शन करतो, AZT. आणि दुसरं मेडिसिन आहे रिटोनावीर. हे 2 मेडिसिन आपल्या NCERT मध्ये मेन्शन केलेत, जे HIV एड्स वरती दिलं जातं. अगेन जे NCERT मध्ये मेडिसिन आहेत ते आपल्याला मिस नाही केलं पाहिजे, त्याच्यावरती एक्झामला क्वेश्चन बघायला भेटेल. ठीक आहे. रिटोनावीरवरती, ठीक आहे, 2016च्या कंबाईनच्या STIच्या एक्झामला क्वेश्चन विचारलेला, पण तो डायरेक्ट नव्हता, 4 ऑप्शनमधला एक होतं. म्हणजे त्यांनी विचारलेलं की पुढीलपैकी TBचं औषध कोणतं, आणि त्याच्यामध्ये रिटोनावीर असं दिलं होतं. TB म्हणजे ट्युबरक्युलोसिस. ठीक आहे. तर रिटोनावीर हे HIV एड्स आहे आणि डायरेक्ट याच्यावरती क्वेश्चन आला नाही, एक्सपेक्ट करू शकता येईल, कारण हे NCERT मध्ये ॲज इट इज आहे. ठीक आहे. सो हा एक पार्ट, ठीक आहे, तुम्हाला मी इथे समजावून सांगितला. पुढे दिलेला आहे नॅशनल गाईडलाईन्स, ठीक आहे, फॉर HIV केअर अँड ट्रीटमेंट. हे ART सेंटर्स आहेत. ठीक आहे. मी तुम्हाला सांगितलं भारतामध्ये सध्याच्या मुवमेंटला मोर दॅन 500 ART सेंटर्स काम करतात, जिथे HIV पेशंट जाऊ शकतात, मेडिसिन घेऊ शकतात, फ्री ऑफ कॉस्ट त्यांची ट्रीटमेंट तिथे चालू शकते. मग त्याच ART सेंटरचा हा लोगो आहे. आणि ठीक आहे, इथे लिहिलं आहे नॅशनल गाईडलाईन्स फॉर HIV केअर अँड ट्रीटमेंट. ठीक आहे. हे इथे मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे. सो इथे, ठीक आहे, आपले डिसीज कॉज बाय व्हायरस इथे संपून जातात. एवढेच आहेत का, तर नक्कीच नाही. COVID-19 आहे, SARS आहे, MERS आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर स्वाईन फ्लू आहे, हेही डिसीजेस आहेत. ठीक आहे. पण आज जे डिसीजेस आपण बघितले हे डायरेक्ट एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू, ठीक आहे, ज्याच्यावरती एक्झामला क्वेश्चन येऊ शकतो, हे आपण, ठीक आहे, डिस्कस केले. ठीक आहे. थोडंसं क्विकली रिवाईज, ठीक आहे, आपण करूया. आणि ठीक आहे, आज आपण इथे थांबूयात. पुन्हा एकदा, ठीक आहे, आपण सुरुवात केली होती, ठीक आहे, डिसीज कॉज बाय व्हायरसमध्ये हेपेटायटिसपासून सुरुवात केलेली. ठीक आहे. हेपेटायटिस म्हणजे यकृतदाह, मी तुम्हाला क्लिअरली सांगितलेलं. हेपेटायटिसचे 5 प्रकार, काविळीचे 5 प्रकार पाहिले होते, A, B, C, D आणि E. ह्यातला A आणि E, A फॉर ॲपल आणि E फॉर एलिफंट, हे 2 जे आहेत ते फूड आणि वॉटर याच्यातून पसरतात. हेपेटायटिस B हा सेक्शुअली ट्रान्समिट होतो आणि सर्वात डेंजरस टाईप आहे, कारण ह्याच्यामध्ये लिव्हर खराब होतं, सिरॉसिस होतं, लिव्हर कॅन्सर होतो, लिव्हर ट्रान्सप्लांटेशन करायला लागतं. ठीक आहे. पण याच्यामध्ये 3 B's मी लक्षात ठेवायला सांगितलेले. पहिला म्हणजे, ठीक आहे, हेपेटायटिस Bचा B. दुसरा बिग बीनचा B, ज्यांना हेपेटायटिस Bची लागण आहे. कुली मूवीच्या सेटवरती, ठीक आहे, त्यांना हेपेटायटिस Bची लागण झालेली, याच्यावरती डिस्कशन केलं होतं आपण. ठीक आहे. त्याचं हे स्वतः अमिताभ बच्चन यांनी अनाऊन्स केलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर, ठीक आहे, पुढे आहे, ठीक आहे, ते म्हणजे आपलं हेपेटायटिस Bचा B. ठीक आहे. आणि ठीक आहे, सॅम्युअल बरूच यांचा B. ठीक आहे. सॅम्युअल बरूच ब्लूमबर्ग, ठीक आहे, हे जे आहे यांनी व्हायरस आणि वॅक्सिन हेपेटायटिस Bचा शोधून काढला, ते आपण डिस्कस केलं होतं. 28 जुलै इज अ वर्ल्ड हेपेटायटिस डे. 2025ची थीम मी तुम्हाला सांगितली होती, जी येणाऱ्या एक्झामला एक्सपेक्ट करू शकता तुम्ही. ठीक आहे. त्याच्यानंतर B नंतर C आहे. C पण तसंच सेक्शुअली ट्रान्समिटेड आहे, इन्फेक्टेड निडल्समधून पसरू शकतो, ब्लड ट्रान्सफ्युजनमधून पसरू शकतो. पण Cला घाबरायची गरज नाही आहे. ठीक आहे. कारण C झाला तर ट्रीटमेंट कॅन क्युअर इन्फेक्शन. ठीक आहे. ट्रीटमेंटमुळे बरा होतो. ठीक आहे. पण B बरा होत नाही, हेपेटायटिस B बरा होत नाही, त्याचे वॅक्सिन गेलेले उत्तम. हेपेटायटिस D कधी होतं, तर B झाला तर D होऊ शकतो. याच्यावरती आपण डिस्कशन केलं. हा झाला आपला हेपेटायटिस. पुढे रेबीज, जो, ठीक आहे, बाईट ऑफ मॅड डॉग, कॅट, त्याच्यानंतर रॅबिट, ठीक आहे, मंकी, फॉक्स, ठीक आहे, फ्लाइंग फॉक्स म्हणजे आपला बॅट, हे चावल्यामुळे होऊ शकतं. गोवा हे पहिलं राज्य आहे जिथे, ठीक आहे, रेबीज नाही, याच्यावरती डिस्कशन केलं.
रेबीजमधलं महत्त्वाचं ठीक आहे सिम्पटम आहे दॅट इज हायड्रोफोबिया, हे डिस्कस केलं आपण. ठीक आहे. रेबीजची वॅक्सिन लुईस पाश्चर यांनी शोधून काढली, ही आपण ठीक आहे डिस्कस केलं. त्याच्यामुळे ठीक आहे हेपॅटायटिस रेबीज इथे कव्हर झाले. पुढे मिझल्स गोवर ठीक आहे हा आहे. रेडिश इरप्शन ऑन बॉडी, अंगावरती लाल रंगाचं पुरळ येणं, फीवर आणि अदर सिम्पटम्स ठीक आहे आपल्याला बघायला भेटतात. ठीक आहे. मिझल्सवरती दिलं जाणार वॅक्सिन जे एक्झामला विचारलं आहे ते म्हणजे MMR, मिझल मम्स आणि रुबेला, त्याच्यावरती आपण डिस्कशन केलं. ठीक आहे. तिसरा जो आहे ठीक आहे मिझल मम्स रुबेला ठीक आहे नंतर अच्छा एक मॉरिस हिलमॅन हे राहिले. मॉरिस हिलमॅन ज्यांनी ठीक आहे मिझल्सचं वॅक्सिन शोधून काढलं ते आपण डिस्कस केलं. नंतर आपण डेंग्यू, चिकुनगुनिया, झिका आणि ठीक आहे येलो फीवर डिस्कस केले. ठीक आहे. येलो फीवर याच्यामध्ये येलो म्हणजे ठीक आहे जॉन्डिससाठी असतो. ठीक आहे. हा कशामुळे होतो तर ॲडास इजिप्ती, हे चारही डिसीज म्हणजे चिकनगुनिया, येलो फीवर, त्याच्यानंतर तुमचं झिका आणि ठीक आहे लास्टला डेंग्यू. ठीक आहे. हे चार जे आहेत ते ॲडास इजिप्तीमुळे होतात, हे आपण डिस्कस केलं. ठीक आहे. इथे ठीक आहे सांगत असताना येलो फीवरमध्ये मी ॲड केले की ज्यात जॉन्डिस फीवर आहे पण जॉन्डिस पण होतो म्हणून ठीक आहे त्याला येलो फीवर म्हटलं गेलेलं आहे. त्याच्यावरती 2014च्या प्रिलिमला क्वेश्चन आलेला आहे. त्याच्यानंतर ठीक आहे आपण झिकावरती डिस्कशन केलं. ठीक आहे. त्याच्या आधी झिकावरती ठीक आहे सांगत असताना मी सांगितलं झिका पॅरालिसिस होऊ शकतो, झिका सेक्शुअली ट्रान्समिट होऊ शकतो, झिका हे जंगलाचं नाव आहे युगांडा देशातल्या. त्याच्यानंतर झिका हा प्रेग्नंट वुमनच्या मध्ये अफेक्ट करू शकतो, प्रेग्नंट वुमन म्हणून त्याच्या बाळाला अफेक्ट करू शकतो, त्याच्या बाळाला ठीक आहे मायक्रोसिफॅली होऊ शकतो म्हणजे डोक्याचा आकार असा छोटा होऊन जाईल, मेंदूचा आकार जन्मता छोटा असेल ठीक आहे त्या बाळाची. ठीक आहे. सो हे आपण डिस्कस केलं. त्याच्यावरती क्वेश्चन्स आलेले आहे. चिकुनगुनिया मी तुम्हाला क्लिअरली सांगितलं, चिकुनगुनिया म्हणजे वाकून जाणं, हा त्याचा अर्थ होतो स्वाहिली भाषेमध्ये जी आफ्रिकन लँग्वेज आहे. ठीक आहे. आणि ठीक आहे पुन्हा एकदा ह्याच्यामध्ये सिव्हिअर जॉईंट पेन हे महत्त्वाचं डिझन आहे चिकुनगुनियामध्ये. त्याच्यानंतर ठीक आहे चिकुनगुनियानंतर आपण स्मॉलपॉक्स पाहिला. स्मॉलपॉक्सवरती मी सांगितलं सरळ गव्हर्नमेंटने ठीक आहे की देवीचा रुग्ण दाखवा आणि 1,000 रुपये मिळवा ही कॅम्पेन चालवली होती. देवी निर्मूलन कार्यक्रम 1962ला सुरू केलेला. राजस्थानमध्ये सर्वात जास्त काय ठीक आहे आपल्या हे भेटलं. त्यानुसार भारतामध्ये आता देवी आजार नाही. 1977ला भारतातून देवी आजार नष्ट झाला आणि 1980ला हा जगातून नष्ट झाला. हे दोन्ही प्रश्न एक्झामला आलेले आहेत. ठीक आहे. देवीचा व्हायरस बघितला आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर ठीक आहे स्मॉलपॉक्सचा म्हणजे ठीक आहे आणि चिकन पॉक्सचा पण आपण व्हायरस बघितला. त्या दोन्ही गोष्टी इथे आपण कव्हर केल्या. आफ्टर दॅट ठीक आहे आपण ठीक आहे वी हॅव स्टार्टेड विथ द इबोला. ठीक आहे. हा नाव कुठून आलं तर रिव्हर आहे, डेमो कांगो देशामध्ये एक रिव्हर आहे. ठीक आहे. त्याच्यातून इबोला हे नाव आलं. त्याच्यानंतर ठीक आहे इबोला कसा होतो ठीक आहे तर इट स्प्रेड थ्रू बॉडी फ्लुइड, हवेतून पसरत नाही. इबोलाला घाबरायची गरज नाही की हवेतून येतो तो नाही, पण इट स्प्रेड थ्रू बॉडी फ्लुइड. ठीक आहे. कोणत्याही पद्धतीचा बॉडी फ्लुइड असू दे त्याच्यातून तो पसरतो. ठीक आहे. इबोला इज अ डेडली डिसीज, हॅमरेजिक डिसीज. ठीक आहे. हॅमरेजिक फीवर असतो त्याच्यामध्ये, हायग्रेड फीवर बघायला भेटतो त्याच्यामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की एक व्हिडिओ पाहिला होता, त्याच्यामध्ये दाखवलं होतं की इबोला कशा पद्धतीने होतो, इबोला झालेल्या माणसांना कशा पद्धतीने ट्रीट केलं जातं, कसं आयसोलेशनमध्ये ठेवलं जातं, क्वारंटाईन करून ठेवलं जातं त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना. ठीक आहे. PPE किट घालून लोक येतात त्यांना कशा पद्धतीने घेऊन जातात हेही आपण पाहिलं होतं. ठीक आहे. सो इबोलामुळे काही देशांमध्ये एमर्जन्सी लावावी लागली होती, हेही आपण डिस्कस केलं होतं. ठीक आहे. इथे इबोला संपतो आणि शेवटचा पार्ट आपण डिस्कस केलेला ठीक आहे तो म्हणजे एड्स. ठीक आहे. हा पण एक राहिला आहे माझा ठीक आहे तो म्हणजे पोलिओ मी डिस्कस नाही केला. तर पोलिओ ठीक आहे कसा होतोय तर मी सरळ सांगितलं की फिकल मॅटर याच्यामधून त्याचा पसार होतो, विष्ठेमार्फत त्याचा पसार होत असतो. ठीक आहे. आता सध्या भारत हा पोलिओ मुक्त आहे म्हणजे भारतामध्ये पोलिओची नवीन कोणतीही केस नाही असं WHOने भारताला सर्टिफिकेट दिले 27 मार्च 2014 या दिवशी. ठीक आहे. हे एक माहिती असू द्या. त्याच्यानंतर ठीक आहे पोलिओचं पल्स पोलिओ इरॅडिकेशन प्रोग्राम भारतात 1995ला सुरू झालं. 2 वॅक्सिन याच्यात दिलं जातात. 2 बूंद जिंदगी के तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल. ठीक आहे. म्हणजे ओरल पोलिओ वॅक्सिन जे सेबिनने शोधून काढलं आणि दुसरं साल्क ठीक आहे याने शोधून काढलेलं वॅक्सिन आहे. ठीक आहे. वर्ल्ड पोलिओ डे कधी असतो तर ठीक आहे साधारणतः 24 ऑक्टोबर हा या दिवशी आपल्याला बघायला भेटतो. ॲक्च्युली जो साल्क आहे त्याचा बर्थडे आहे हा, जो सायंटिस्ट साल्क ठीक आहे आपल्याला वाचला होता ज्याने इंजेक्शनमधलं पोलिओ वॅक्सिन शोधून काढलेलं, त्याचा हा बर्थडे. पोलिओ हा स्पायनल कॉर्डला अफेक्ट करतो, लोकांना म्हणजे त्या पेशंटला पॅरालाइज करतो, हेही आपण डिस्कस केलं होतं. ठीक आहे. तर इथं पोलिओ संपतो आणि शेवटचा आपला राहतो तो म्हणजे HIV एड्स, जो 1986ला HIV एड्सचा पहिला पेशंट भारतात भेटला
1992ला नाको सुरू झालं. ते रिबिन मी तुम्हाला दाखवली नाकोची. नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम 1, 2, 3, 4 हे होऊन गेले आणि आता फेज 5 चालू आहे 2021 ते 2026. त्याचं टार्गेट एक महत्त्वाचा टार्गेट मी तुम्हाला सांगितला, रिड्यूस न्यू इन्फेक्शन बाय 80%. हा लिहून घ्या एक्झामला, हा ॲज इट इज छान क्वेश्चन बनतो, त्याच्यावरती क्वेश्चन येणार. ठीक आहे. सो इथपर्यंत झाले. ठीक आहे. अजूनही डिसीज कॉज बाय बॅक्टेरिया, डिसीज कॉज बाय प्रोटोझोआ, क्रोमोझोमल डिसऑर्डर्स, भरपूर डिस्कशन ठीक आहे अजूनही बाकी आहे. ठीक आहे. आणि सध्या तरी ठीक आहे मी इथे थांबतो. थँक्यू.